सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या ही 40 कोटी होती आणि आता आपला देश जसा प्रगत होत झाला आहे तशा आता आपल्या देशाची लोकसंख्या पण आजच्या या काळामध्ये त्यामुळे वर सागराची घनता जास्त असल्यामुळे ते पावलाचे कण बाजूला सरकतात। जब सॉन होते हैं उसके अंदर proper amount of nutrients and water gain to the plants because no plants can die and each and every plant जास्त आरपीएम ला मॅग्नेटिक फील्ड जास्त चेंज मॅग्नेटिक फील्ड जास्त चेंज झाली की जास्त इलेक्ट्रिसिटी जास्त मिळेल। कुठल्या सायंटिस्टने सांगितलेलं पाण्याचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे। आजकाल जे प्रदूषण वाढत चालले त्याच्यामुळे पावसाचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि अशा वेळी आपल्याला वीजची खूप गरज आहे आणि अशा वेळी प्रत्येकाने स्वतःची वीज निर्माण केली पाहिजे। या प्रयोगामधून पाण्याचा पुनर्वापर करून कशा प्रकारे वीज निर्माण करता येते पण लावणार आणि खूप पण असा प्राणी आला एखादी असा तर हे वाजणार आणि त्याला विजेचा धक्का बसणार मग ते माणसाला अवघडच आहे। अरे प्राणी वाजणार का हे वाजणार आहे प्राणी वाजण्याचं वाटलं सर हमने इसे एक मिनी स्पीकर लिए हैं और एक एडाप्टर, एक केबल और एक सोलर पैनल और एक HW बैटरी, एक LED लाइट और एक मेगावाट एक एडाप्टर इधर का। इसका यूज़ है सर जब मैसेज गांव में कुछ प्रॉब्लम आ गया, कोई हादसा होने लगा तो इसका यूज़ कर सकते हैं हम जल्द से जल्द। जैसे वाईफाई हैक हो सकता है, लाईफाई हैक नहीं हो सकता। सायबर क्राइम्स। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड एव्हीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तुम्ही बघू शकता तळेगाव येथे जी शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल। या ठिकाणी येण्याचं कारण मी तुमच्या समोर अगोदर स्पष्ट करतो आहे। पंचायत समिती शिक्षण विभाग अहमदपूर व क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त तालुकास्तरीय 51वा विज्ञान प्रदर्शन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी अर्थात IAS अधिकारी नमनजी गोयल सर यांनी उपस्थिती लावलेली आहे। त्याचबरोबर तहसीलदार आणि विज्ञान विभागाचे प्रमुख असलेले सर्व मान्यवर तसेच अहमदपूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बबनरावजी ढोकाडे साहेब, त्याचबरोबर विविध स्तरातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे बघू शकता तुम्ही माझ्यासोबत जे विद्यार्थी आहेत हे खऱ्या अर्थानं उद्याचे देशाचं हे खऱ्या अर्थानं भविष्य आहे, हे उद्याचे वैज्ञानिक आहेत। 18 आणि 19 डिसेंबर रोजी क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी या बाल वैज्ञानिकांचा अतिशय अनोखा आविष्कार तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। जे हे विजेते विद्यार्थी आहेत मी त्यांच्याकडे सर्वप्रथम जाणार आहे। नेमकी कशा पद्धतीने त्यांनी प्रयोग सादरीकरण केलेलं आहे हे आपण पाहणार आहोत। नेमकी किती दिवसापासून त्यांनी तयारी केलेली आहे हे सुद्धा पाहूया। काय नाव आहे बेटा तुझं, मला सांग। नंदिनी बाळासाहेब बेंडकुळे। बरं, कोणत्या शाळेमधून आहेस तू? क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल।
काय होता तुमचा प्रयोग या वर्षीचा? आमचा प्रयोग होता जिओथर्मल पॉवर प्लांट, म्हणजेच की भूऔष्णिक ऊर्जा. आपण जी पृथ्वीची मधली ऊर्जा असते, जी उष्णता असते, त्याला घेऊन आपण जी आपली ऊर्जा म्हणजेच की इलेक्ट्रिसिटी, वीज कशा प्रकारे तयार करतो, हे आम्ही खूपच उत्तम पद्धतीने प्रस्तुत केलेला होता. किती दिवसापासून तयारी केली होती आज तुम्ही जो हा प्रयोग सादर केलेला आहे? तर आम्ही 15 to 20 डेज म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही हे केलेलं होतं. आणि ह्याला खर्च सुद्धा खूप आलेला आहे. जसं की आपले अशोक राय सर होते, त्यांचं खूपच मस्त आणि उत्तम प्रकारे त्यांनी आम्हाला गायडन्स केलेलं आहे. आणि सगळ्या टीचर्सच्या गायडन्समुळे आम्ही हे खूपच चांगल्या प्रकाराने हे जो भूऔष्णिक ऊर्जाचे जे मॉडेल आहे ते खूपच चांगल्या प्रकारे सादर केलेलं आहे. बघू शकता तुम्ही या विद्यार्थिनीचा टॅलेंट जो आहे, कशा पद्धतीने या विद्यार्थिनी बोलतात. हे विद्यार्थी जे आहेत खेडेगावातले जरी असले तरी त्यांच्यामध्ये कसा टॅलेंट दडलेला आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण एक से बढ़कर एक त्यांचे प्रयोग मी प्रत्यक्षात पाहिलेले आहेत. माझ्यासोबत आणखी काही विद्यार्थी असणार आहेत. मला तुझं नाव सांग मला. शुभम किशोर बाराडे. काय होतं तुझं प्रयोग, नेमकं काय केलंस? शेती संरक्षण कुंपण म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण. कुठून संकल्पना घेतली या प्रयोगाची तू? मी संकल्पना सर कडून घेतली. काय नाव आहे त्यांचं? नारागुडे म्हणून सर. आणखी काही माझ्यासोबत विद्यार्थी आहेत. काय असणार आहे त्याचं मत आपण जाणून घेणार आहोत. तुझं नाव सांग. अर्जुन किशोरलाल जहांगीर. तुमचा कोणता होता प्रयोग? पाणचक्कीच्या सहाय्याने पाण्याचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे. कोणत्या शिक्षकांनी शिकवले तुम्हाला हे? ओम भोसले सर. काय त्या ह्याच्यामधून प्रेरणा देणार आहे तुम्ही इतर बघणाऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक मंडळ आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे तुमच्याकडून शिकण्यासारखं, काय सांगायचं तुला? या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे. आणि आजकाल जे प्रदूषण वाढत चालले, त्यामुळे पावसाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि अशा वेळी आपल्याला वीजची खूप गरज आहे. आणि अशा वेळी प्रत्येकाने स्वतःची वीज निर्माण केली पाहिजे, हे गरजेचे आहे. या प्रयोगामधून पाण्याचा पुनर्वापर करून कशा प्रकारे वीज निर्मिती करता येते हे कळते, तेही पाण्याचा पुनर्वापर करून. जबरदस्त. बघू शकता मंडळी तुम्ही, खरोखरच हे वैज्ञानिक या देशाचे भविष्य आहेत. आता माझ्यासोबत काही विशेष या विज्ञान प्रदर्शन सोहळ्यामध्ये आगळा वेगळा प्रयोग सादर करणारे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? सय्यद अमीर हमजा शरीफ. कोणता प्रयोग दाखवला तुम्ही? लाइफाई. काय लाइफाई म्हणजे काय नेमकं? वाईफाई से स्पीड ज़्यादा हाई टेक्नोलॉजी वाला लाइफाई. वाईफाई जो हैक हो सकता है, लाइफाई हैक नहीं हो सकता. लाइफाई मतलब पानी में चलता है और वो उसे हैक नहीं कर सकते. लाइफाई को जो 7 किलोमीटर की उसकी रेंज है, और उसे अगर हमने नांदेड़ में बिठाया और अब लातूर में मालूम करने करा क्या हुआ क्या नहीं, तो नांदेड़ में तो उसका रेंज उतनी है कि लातूर में जो भी भूकंप आया या जलजला आया या आतिशफिशा, तो उसका मालूम लातूर में हो जाता है जल्दी से. वाईफाई से 100 गुना स्पीड ज़्यादा उसकी. जे तुम्ही कधीही पाहिलं नाही ते या बाल वैज्ञानिकांमधून तुम्हाला बघायला मिळते. कारण हजारो लाखो करोडो लोक एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी जर कुठला हादसा जर होणार असेल पुढील काही वेळामध्ये, तर त्याचा शोध लावण्यासाठी या बाल वैज्ञानिकांनी आपलं दिमागाचा वापर केलेला आहे. अजून माझ्यासोबत काही विद्यार्थी असणार आहेत. बेटा तुझं नाव सांगशील मला? अनुष्का हरिभाऊ केंद्रे. काय होतं तुमचा प्रयोग? ॲटोरेटरी कार पार्किंग सिस्टीम. कुठून शिकला हा तुम्ही? कुठं बघितला होता हे सिस्टम पूर्ण? आम्ही हा सिस्टम हैदराबाद आणि पुणेमध्ये पाहिला होता. प्रत्यक्षात बघितला होता तुम्ही? आणि मग ते बघितल्यानंतर तुम्हाला करावं वाटलं, मग ते त्याला काय काय साहित्य लागलं आणि कशा पद्धतीने तुम्हाला शिक्षकांनी शिकवलं? आम्ही का नाही एक लोखंडी पट्टी घेतली, कार्डबोर्ड सीट, नट बोल्ट घेतले, लोखंडी एक्सल, बेरिंग चेन घेतली, इत्यादी नट बोल्ट इत्यादी घेऊन आम्ही बनवलं. हे आपल्या खेडेगावामध्ये आवश्यक आहे? आपल्या खेडेगावामध्ये आवश्यक नसेल सर, आपल्या शहरामध्ये पण. खेडेगावामध्ये कसं गाड्या कमी असतात आणि खेडेगावामध्ये जागा असते गाड्या लावायला, आणि शहरामध्ये गाड्या लावायला जागा नसते. छान बेटा. त्याचबरोबर शिक्षकांचं सुद्धा याच विज्ञान प्रदर्शन सोहळ्यामध्ये त्यांचेही प्रयोग या ठिकाणी त्यांनी दर्शविलेले आहेत. आपण काही या शिक्षक मंडळीकडे जाऊया. सर तुमचा परिचय सांगाल मला? जिल्हा परिषद हायस्कूल खंडाळी येथील माध्यमिक शिक्षक रुद्रावाड मारुती आनंदा. मी शिक्षक अध्यापक निर्मिती या शैक्षणिक साहित्यामध्ये माझा माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आलेला आहे. नेमकी काय प्रेरणा मिळेल तुमच्या या प्रयोगाच्या माध्यमातून? विद्यार्थ्यांना नवनवीन वैज्ञानिक संकल्पना त्यांच्या अंगी रुजाव्यात आणि विद्यार्थी हा आजचा एक संशोधक वृत्तीचा बनावा, त्याच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या सर्व गुणांचा
एक एकत्रितकरण करून वेस्ट मटेरियल पासून एक वेगवेगळ्या संकल्पना तयार करून विद्यार्थ्यांना हा प्रयोग मी सादर केलेला आहे. निश्चितच आपला प्रयोग प्रेरणादायी ठरेल. आपण आणखीही काही शिक्षक वृंद आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, तुमचा परिचय? सर, मी परतवा गामला अर्जुन महेश विद्यालय शिरूर राजमंद येथील प्राथमिक शिक्षक. माझं प्राथमिक गटामध्ये मी गणित साहित्य या ठिकाणी मांडलं होतं. मी सर्वप्रथम या शाळेचे, या क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलचे आभार मानेन. एवढा मोठा इव्हेंट त्यांनी या ठिकाणी मांडला. त्यानंतर पंचायत समिती यांचेही मी आभार मानेन. त्यांच्या मार्फत हा इव्हेंट इथं सादर करण्यात आला. माझ्या साहित्याचा उद्देश होता विद्यार्थ्यांमध्ये जे गणिताची न्यूनगंडता आहे, गणिताची जी भीती आहे विद्यार्थ्यांमध्ये, ती कमी व्हावी. कृतीयुक्त अध्ययन अध्यापन पद्धतीवर मी साहित्य बेरजेपासनं घातांकाचे नियम, एक्सपान्शन फॉर्म्युले इथपर्यंत साहित्य मी बनवलं. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. खऱ्या अर्थानं जर बघितलं मंडळी, तर तुम्ही बघता माझ्या पाठीमागे जी मंडळी उभी आहेत, हे खऱ्या अर्थानं यांना न्याय देण्याचं काम करणारे म्हणजे परीक्षक मंडळी. त्यामध्ये सुखरे सर असतील आणि त्यांच्या सोबत जे असणारे आहेत शिक्षक मंडळी आणि मान्यवर असतील. खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून बाल वैज्ञानिक जे आहेत पुढे येणारे आहेत. न्याय खरा मिळाला पाहिजे असं आम्हालाही वाटत होतं. आणि या परीक्षण ज्यावेळेस आम्ही करत होतो की खरंच जजेस कशा पद्धतीने इथे न्याय देतील हे सुद्धा आम्हाला पाहिजे होतं. अगदी तंतोतंत जे खरं आहे तेच त्यांनी आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी मी सर्वप्रथम जाणार आहे शाळेच्या CEO रितू मॅडमकडे. कारण क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेवरती मागील 2 दिवसापासून आजचा हा विज्ञान प्रदर्शन सोहळा आहे. कशा पद्धतीने त्यांना तयारी करावी लागली आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत आपण बघूया. जब हमें पता चला कि हमारे स्कूल को वेन्यू डिसाइड किया है साइंस एग्जीबिशन के लिए, उस टाइम से ही, उस दिन से ही हमारी जो प्रिपरेशंस है शुरू हो गई थी. एक अठवाड़ा से ज़्यादा हमें मिला नहीं इसकी प्रिपरेशन करने के लिए, लेकिन हमारा स्टाफ, हमारा नॉन टीचिंग, हमारे स्टूडेंट्स और हम सब इसकी प्रिपरेशन में जुड़ गए और देखते ही देखते हमने बहुत सफलता से ये 2 दिन जो है साइंस एग्जीबिशन के बहुत अच्छे से निकाले हैं. थँक्यू मॅडम. त्याचबरोबर माझ्यासोबत गट शिक्षण अधिकारी बबनरावजी ढोकाळे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. कारण खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या शाळेला हा विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न करण्याची सुवर्ण संधी मिळाली असं अनेक मान्यवरांनी बोललेलं आहे. आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याकडे जाऊया. काय सांगाल सर, कशी आहे प्रगती? तर काय आपलं मत असणार आहे? तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल तळेगाव या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व टीमनी, मग व्यवस्थापन असेल, नियोजन असेल, या सर्व बाबतीमध्ये चांगलं सहकार्य करून यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन हे आम्ही दरवर्षी आयोजित करीतच असतो. यामागचा उद्देशच असतो की बालवैज्ञानिक पुढे आले पाहिजेत, विज्ञानाचा दृष्टिकोन त्यांच्या गळी उतरला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जवळपास 84 प्रयोग या वर्षीच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले. आणि जवळपास 50 प्रयोग असे होते की दरवर्षीपेक्षा काहीतरी नवखेपणा किंवा नवीन संशोधन वृत्ती असलेले असे प्रयोग मांडण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेला दिसून आला. आणि त्यामध्ये आपण जे प्रयोग निवडलेले आहेत, खरोखरच आपल्याला सुद्धा आपल्या सुद्धा बुद्धी किंवा आपल्या कल्पनेच्या पलीकडले विचार, वैज्ञानिक विचार या प्रयोगाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत. आणि याचा उद्देशच हा आहे की असे ज्यांच्याकडं वेगळ्या पद्धतीनं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध विचार करण्याची प्रवृत्ती ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे विद्यार्थी या माध्यमातून पुढे येतात. आणि ते विद्यार्थी पुढे आले पाहिजेत. आणि नव्या उमेदीनं आणि ज्या समाजाच्या, राष्ट्राच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे विद्यार्थी आपलं टॅलेंट बाहेर कसं आणतील यासाठी हे व्यासपीठ तयार करून दिले. आता तुम्ही खेडेगाव आणि शहरातील विद्यार्थ्यांची तुलना पाहिलेली आहे. खेडेगावातील आणि याच्यामध्ये काय बदल वाटला, कशा पद्धतीचा टॅलेंट वाटला त्या विद्यार्थ्यांमध्ये? तसं पाहता विद्यार्थ्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा फरक होऊ शकत नाही. फक्त विद्यार्थ्याचं राहणीमान, त्याला मिळणाऱ्या भौतिक सुविधा यामध्ये निश्चित फरक आहे. परंतु जन्मजात विद्यार्थी, माझं वैयक्तिक मत आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जेवढं टॅलेंट आहे तेवढं इतर कुठेही आपल्याला मिळणार नाही. फक्त इथं गरज आहे या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची, इथं गरज आहे त्यांना संधी मिळवून देण्याची. आणि आमचे शिक्षक त्या पद्धतीनं काम करीत आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा अनेक 2-4 प्रयोगामध्ये अवाक होऊन पाहत होता की हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्सल टॅलेंट आहे, त्याला फक्त संधी हवी आहे.
धन्यवाद सर. आता आपण शेवटी जाऊया, ज्यांनी या विद्यार्थ्यामधील खरा टॅलेंट शोधून त्यांना न्याय देण्याचं काम केलंय असे माझ्यासोबत सुकरे सर असणार आहेत आणि त्यांची टीम असणार आहे. आपण त्यांचा परिचय सुद्धा घेऊया. कशा पद्धतीने हा आजचा जो इव्हेंट जो पार पडलेला आहे, काय मेहनत घ्यावी लागली असेल आणि कशी संकल्पना असेल तुमची, हे मला पूर्ण सविस्तरपणे ऐकायचं आहे. नमस्कार सर. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं परीक्षण करत असताना खरोखरच आपण पाहिलेलं आहे आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं नवीन संशोधन करण्याची प्रवृत्ती आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये दडलेली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि त्या विद्यार्थ्यांचं मी कौतुक या ठिकाणी करतो. परीक्षण करत असताना काही महत्त्वाचे 3 मुद्दे आम्ही या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवले आणि त्यानुसार त्यांना आम्ही गुणगान करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निवडलेला जो विषय आहे आणि त्या विषयाला अनुसरून त्यांनी जे मांडलेला प्रयोग आहे त्याची उपयोगिता किती आहे, येणाऱ्या काळामध्ये देशाला या जगाला यांनी मांडलेल्या प्रयोगाची उपयोगिता किती आहे आणि तो प्रयोग करण्यासाठी त्यांना किती कमी खर्चामध्ये त्यांनी ते बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर या प्रयोगाचं सादरीकरण करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सादरीकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या किती आत्मीयता आहे आणि किती स्वतःला डिव्होशन देऊन त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि ते मांडत असताना त्यांच्यामध्ये असलेला जो स्वाभिमान आणि त्या प्रयोगाविषयी मांडत असलेलं त्यांचं जे मत आहे त्याच्यावरून आमच्या असं लक्षात आलं की हा प्रयोग खरोखरच किंवा ते जे काही सादरीकरण केलेलं आहे ते त्यांनी बायहार्ट केलेलं आहे, स्वतःनी तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं गुणगान करण्याचं काम आता या ठिकाणी निवड करत असताना सगळ्यांनाच आपण त्यांची निवड करू शकत नाही. त्या ठिकाणी काहीतरी लिमिटेशन्स येतात, कंडिशन्स येतात, पण त्यातल्या त्यात ज्यांचं सुंदर आहे, चांगल्या पद्धतीचं आहे, ज्याचा उपयोग जगामध्ये आपल्या या नवीन येणाऱ्या संकल्पनेवर, येणाऱ्या समस्येवर, अडचणीवर जे मात करणारे जे प्रयोग आहेत त्याला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या परीनं आम्ही ठिकाणी परीक्षकांनी केलेलं आहे. काय अपेक्षित आहे आता जिल्हा स्तरावरती हे विज्ञान प्रयोग जाणार आहेत, काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीने हे निवडले जातील जिल्हा स्तरावर? तर आता या पद्धतीनं जर जिल्ह्यावर देखील निकष त्यांनी लावले आणि आमच्या या विद्यार्थ्यांनी आज जसं मांडणी केलेली आहे किंवा असं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे, याच्यापेक्षाही मी या निमित्तानं या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्रयोगाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन एवढंच करेन की तुम्ही एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही. तर आता तुम्ही इथं तालुक्यापर्यंत तुम्ही 80-84 प्रयोगामध्ये तुमचं कॉम्पिटिशन होतं, पण तिथं आता पूर्ण जिल्ह्यामधले 10 तालुक्यामधले असेच जवळपास प्रयोग, समजा एका तालुक्याचे 90 प्रयोग जर धरले तर जवळपास बऱ्याच संख्या त्या ठिकाणी होणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला उतरावं लागणार आहे आणि त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरत असताना आपलं कसं सरस राहील, आपली समस्या कशी आपण या प्रयोगाच्या माध्यमातून सोडवू, याची किती उपयोगिता आहे, वापर कसा केला जाणार आहे, याची किती गरज या येणाऱ्या काळामध्ये आपल्या जगाला, आपल्या देशाला, आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, याच्यावर तुमचं संशोधन अवलंबून आहे आणि तुमचं निवड होण्याची देखील पुढची जी आहे प्रक्रिया ती याच्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीत याच्यामध्ये आणखीन मॉडिफिकेशन करू, चांगल्या पद्धतीचं याच्यावर डेमॉन्स्ट्रेशन आपण करणं गरजेचं आहे, तरच आपली निवड पुढे आपल्या जिल्ह्यावर होईल आणि तिथून तुम्ही विभागाला जाल आणि विभागातून राज्याला जाईल. गेल्या 10 वर्षापासून अहमदपूर तालुका असा हा एकमेव आहे, मी असं छातीटोपणे सांगू इच्छितो की दरवर्षी आमच्या तालुक्याचे कमीत कमी 1-2 तरी प्रयोग हे राज्याला जातात. तर हे या सगळ्या विद्यार्थ्यांची, ज्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची आणि आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय ढोकाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जे नियोजन करतो आणि त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही या तालुक्यामध्ये करत असतो. तर हे होते माझ्यासोबत विज्ञान विभागाचे प्रमुख सुकरे सर. एकूण जर आपण पाहिलं तर अहमदपूर तालुका आणि विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यातील विद्यार्थी जे आहेत अगदी खेडेगावातून चांद्रयान 3 पर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा मी त्याचा नामोल्लेख करणार आहे. अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम कांबळे, लेंडेगावकर असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्यांनी लेंडेगाव पासून चांद्रयान 3 पर्यंत झेप घेतलेली आहे. म्हणजे आपल्या निश्चितच तालुक्याचं नाव फक्त तालुक्यातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव म्हणजे अहमदपूर तालुका आहे. मित्रांनो, आज हे 18 आणि 19 डिसेंबर या 2 दिवशी जो पूर्ण विज्ञान प्रदर्शन सोहळा जो संपन्न झालेला आहे याचा पूर्ण आढावा तुम्हाला आम्ही पुढे दाखवणार आहोत. कारण ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचं कोणाचंही मन दुखवणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली, कशा पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि न्यायदानाचं काम या मंडळीने कसं केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला
शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. उद्घाटक म्हणून आमचे परमभाग्य समजू श्री नमनजी गोयल सर, IAS प्रभात पाहुणे श्री DMG डोंगरे सर, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अहमदपूर श्री जीवन कुमारजी मध्यवर्ती सर, चेअरमन क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल, आणि या 11व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षक म्हणून यारोबा सुप्रिया सर, विज्ञान विषय तज्ञ BRC, प्राध्यापक एलमजे SS यशवंत महाविद्यालय अहमदपूर, प्राध्यापक सावंगे JNS महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर. आमचा हा सर्व ग्रुप जिल्हा परिषद प्राथमिक उमरगाळ्याला देखील आहे. तर माझा हा व्यवसाय यामध्ये आम्ही कमीत कमी जागेमध्ये जे मार्ग असतात त्या सर्वांचं एकत्रीकरण करून आम्ही हे स्टेशन तयार केलेलं आहे. सर, माझ्या प्रयोगाचा विषय आहे की पिकांची वाढ. पिकांची वाढ करण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला पाहिजे? तर पिकांची वाढ करण्यासाठी आपण या सेंद्रिय खताचा उपयोग केला पाहिजे व पाण्याचा उपयोग केला पाहिजे. नमस्कार, माझे नाव नागरगोडी बालाजी, वर्ग 7वा. माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी विद्यालय स्टार. माझ्या प्रयोगाचे नाव पाण्याचा पुष्कळताण. माझ्या प्रयोगासाठी मी इथे सामान घेतलेले आहे. त्वचेला लावतो तो पावडर व साबण व जेवतो तो प्लेट. मी प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे व कमी प्रमाणामध्ये पावडर घेत आहे. पावडरचे कण हलके असल्यामुळे व साबणाची घनता जास्त असल्यामुळे ते पावडरचे कण बाजूला सरकतात. Grade 6, Dr. B.R. Ambedkar, studying in Little Angel Khotanal School, Ahmedabad. So today we had made a project on the agriculture in the rural areas. ये हमने प्रोजेक्ट इसलिए बनाया है क्योंकि हम बताना चाहते हैं पीपल कि प्लीज आप केमिकल वाले फर्टिलाइजर्स क्रॉप्स में मत कीजिए जिसकी वजह से दिस इज आवर प्रोजेक्ट drip irrigation and the laser light security. When in our region, Marathwada region, there is a lack of water because that's why we choose that. माझं प्रयोगाचं नाव आहे आम्ही या गोळ्या तयार केलेल्या आहेत धानामध्ये ठेवण्यासाठी. मनुष्य खूप वर्षापासून अन्नाची साठवण करत आहे. शेतातून धान्य काढल्यानंतर एक्सेप्ट करते हैं. These students from rural area, Kingaon area. प्लास्टिकचा डबा वर येईल तसंच प्लास्टिकचा डबा वर येऊन त्या सिरिंजला पुश करण्यात हा बजर वाजला आणि अशा वेळी आपण बंद करत. So basically the problem is that it had been one decade earlier in India, but the only problem is that the people aren't aware regarding this project, and the only perspective they have regarding this project is to make people aware regarding this, so that we will be also starting the project as soon as possible, so that the younger
geothermal energy in Maharashtra also. So we can explore this and we can generate energy in Maharashtra through geothermal energy. Around 350 thermal energies are being generated. Is it a working model? गोष्टी ते ऐकायची मला आजोबा ते सांगत होते पण आता मोबाईलचा नाही नाद लागलेला आहे लहान लेकरांना जर तुम्ही हे करून दिलं तर तो लहान लेकरांना मोबाईलला नाद लागणार नाही. खूप साचे चित्र चिकटवले त्याला नळी लागून चिकटवून घेतले नंतर त्या solid extra. First we use their milk to convert curd, buttermilk, and we use their extra. We use their solid extra in vermicompost plant. The earthworm makes the compost of that dung. And when we wash our all shed in morning session, the water is directly go to this grass. This is grass is grow for animals. When they eat this good quality of grass, the quality of milk also. This is sheep and goat farm. When the goat baby was matured to 7 to 8 months, we done the automatic circuit is that which is when it starts the darkness याचे नाव आहे सचिन मैलवाड, याचे नाव आहे रामेश्वर पांचाळ. आम्ही जिल्हा परिषद प्रशाला येथे हडवती येथून आलेलो आहोत. आमच्या प्रयोगाचे नाव आहे आरोग्यविषयक जीवनशैली. आमच्या मार्गदर्शक शिक्षकाचे नाव आहे मोरे सर. सर हे सध्याचं युग आहे, म्हणजेच जे आता जे विकासाचं युग म्हणलं जातं ते आहे आणि हे 200 वर्षापूर्वीचे, म्हणजेच जिथे जास्तीत जास्त झाडे होती इथे कमीत कमी झाडे आहेत. सर आपणा सर्वांना तर माहिती आहे कारखाना आम्हाला उपयुक्त किंवा हानिकारक ठरतो. उपयुक्त म्हणजे इथे काम करणाऱ्या माणसांना रोजगार मिळतो व हानिकारक म्हणजे एकूण जे निघणारा प्रदूषण आहे तो मानवास हानिकारक ठरतो. म्हणून सर जर आपण कारखान्याची चिमण उंच लावली तर एकूण निघणारा प्रदूषण आहे तो वातावरणात मिसळेल. आम्ही इयत्ता 7वी वर्गात शिकतो. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधी बुद्रुक. आमच्या प्रयोगाचे नाव पवन ऊर्जेचा बहुविध वापर. मी आणि माझा मित्र मंथन आम्ही आमच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका आशाताई बोधे मॅडम व गणित विषयाचे शिक्षक डॉक्टर मारुती कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र आमच्या स्वतःच्या स्वयंकल्पनेतून हे तयार केले आहे. Any animal and the train will stop. Our future aspect of our model is that engineers and government can work together strategically and make a more accurately working model and can use more advanced sensors like radar and lidar. They can make a more successful model because the train we know there are so many trains of high speed. Okay, thank you. आणि यामुळे एक पाण्याची समस्या कमी झाली. जास्त पाणी इथून काढ
वर जाणार आणि दुसऱ्या कारला ही जागा अशी खाली येणार आणि त्या कारला नंबर दिले जातील. तुम्हाला जर शेतीमध्ये कार जर खाली घ्यायची असेल ना तर त्या नंबर वगैरे तुम्ही घेऊ शकता. व्हेरी गुड ह्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ह्याच्यानं पैसे म्हणजे ह्याच्यानं मनी पण वाचते, पाण्याचा वापर पण कमी होतो आणि काय सांगायचे नेमकं तुम्हाला ह्याच्यामधून सांगायचे काय? दिस इज नॉट अ वर्किंग प्रोजेक्ट. दुसरं हे लेझर लाईट सिक्युरिटी वर्किंग मॉडेल आहे हे. नमस्ते सर, माझं नाव तारमणे, बापूजी विद्यालय सावरकरपडा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे इको फ्रेंडली प्रिझर्वेटिव्ह टॅबलेट. मनुष्य खूप वर्षापासून अन्नाचे साठवण करत आहे. शेतातून धान्य काढल्याच्या नंतर ते वर्षभर वापरण्याच्या उद्देशाने धान्य साठवतात. ते धान्य खराब होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या औषधी कीटकनाशकांचा वापर. पण युरिया आहे का नाही हे कसं ओळखणं? महत्वाचं तेच आहे की ओळखणं. पाण्याचं काय? आपली मम्मी पाणी घालते जास्त म्हणजे जास्त ते पाणी घालतात ना. नाही पण युरिया पाणी घातलेलं चांगलं नाही ना, युरिया घातलेलं चांगलं नाही. First of all, I will turn on this slider. In this slider, there is a gas which we use in our kitchen. First of all, I will turn on the lighter by holding it MQ4 gas sensor. When the gas coming from the lighter, it will come in contact with the sensor. आणि जर दूध राहतं त्याच्यापासून आपला कॅल्शियमचा पण सोर्स लागू शकतो. आपण काही घरी पण ठेवू शकतो, काही विकू पण शकतो. नेमकं सांगायचं काय याच्याबद्दल? यांना काहीच सांगायचं नाही. एका ह्याच्यावर आम्ही एका प्रोजेक्टवर 3 प्रोजेक्ट ते चढायचं कसं नेणार तुम्ही, काय बसवणार बरं. आणि शेळ्याचं जे वेस्टेज आहे ते खाली काय करणार? कोंबड्या हा आहे बघा 2.5 एकरचा मॉडेल आहे. ज्यात आपण इथं पहिल्यांदा पाहत आहेत. हे आहे गाई व म्हशीचा गोठा. काय असतं, काही लोक गाई व म्हशीचं दूध पण घेतात आणि त्यांचं जे शेण आहे, त्यांचं जे मूत्र आहे त्याचा आपण नीट विल्हेवाट लावतात. आपण काही लोक त्या शेण आणि मूत्राच्या नीट विल्हेवाट लावत नाही. पण आपल्या प्रकारे त्या दोन्हीचा नीट विल्हेवाट लावलं. दुधाचे वेगवेगळे पदार्थ हो सर, दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि ह्यांचं जे शेण आहे ते लगेच उचलून आपण गांडूळ खत प्रकल्पात टाकतो. गांडूळ काय करतो, त्याचं खत बनवतो. आणि ह्यांचं जे मूत्र आहे, आपण काय सकाळी गोट्या धुतो दूध काढण्याच्या पहिलं, मग त्यांचं जे मूत्र आहे त्या धुतलेल्या पाण्यासोबत आपण काय पाईपलाईनच्या द्वारे हा गवताला देतो. आणि हे गवत काय केले आपण गाई म्हशीसाठीच लावले. My school name is Yashwant Vidyalaya and my project is automatic street light. ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट. रस्त्यावरचे बल्ब जे आहेत ते ऑटोमॅटिक लागणार. सांगा. सकाळच्या टायमाला सोलार पॅनलनं म्हणजे सौर ऊर्जेनं एखादी बॅटरी आहे ती बॅटरी चार्ज होणार. अरे बाबा, मला एक कळतं, तुम्ही सौर ऊर्जेचे सगळे सूर्यप्रकाशात का ठेवले नाही प्रयोग? तिथं तुम्ही आम्हाला वर्किंग दाखवा ना. अंधार पडतो, सौर ऊर्जेवर पडत नाही. त्याच्यामुळे अंधार पडला की ऑटोमॅटिक स्टार्ट होतो. पवन ऊर्जा कुठल्या पृष्ठभागावर चालते? उंच ठिकाणी. मग आता सगळीकडे उंच ठिकाण आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये चालतंय का हा प्रयोग? जिथं उंच ठिकाण आहे आपल्या जिल्ह्यात चालतो का हा प्रयोग? लातूर जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात जिथं उंच ठिकाण आहे तिथं चालेल. कुठं आहे का आपल्याकडे तसं? बिल्डिंग वगैरे उंच बिल्डिंग वगैरे प्रयत्न केले चांगले, हे वापरून आणले. माझे नाव दिव्यानंद गुरुसे. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोर आहे. सरांनी आम्हाला मुख्य विषय सांगितला होता. तो मुख्य विषय म्हणजे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आहे. आणि उपविषय पण होते. उपविषय 4 होते. त्या 4 उपविषयांपैकी 2 उपविषयांवर आम्ही आमचा प्रोजेक्ट बनवलेला आहे.
तर साबणाच्या बोट लावल्यामुळे पावडरचे कण बाजूला सरकतात. सरकले. नेमकं तुला सांगायचं काय हा? नेमकं तुला सांगायचं काय? पाण्याचा पृष्ठताण दिसतो पावडरचे कण बाजूला सरकतात. याचा फायदा कुठे होतो? फायदा नाही. आपण एक प्रयोग घेतलेला आहे. माझे नाव अनवर नुरुद्दीन शेख. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळगाव. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या मार्गदर्शक सरांचे नाव श्रीमान शेख सर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे घंटेचा परिणाम. माझ्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य 2 ग्लास, 2 बटाटे, मीठ आणि पाणी. बोलून दाखवायचं काय बोलून दाखवायचं? सर्वात आधी मी 2 ग्लासामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर 1 बटाटा घ्यायचा आणि साध्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तर काय करेल की बटाटा पाण्यामुळे बुडेल. कशामुळे बुडलं की बटाट्याची घनता जास्त आहे म्हणून ती पाण्यामध्ये बुडलं. आता आपल्याला पाण्याची घनता जास्त करायची आहे. पाण्याची घनता कशी जास्त करायची? पाण्याची घनता जास्त करण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढवावं लागेल. क्षारांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी आपल्याला मिठाची आवश्यकता लागेल. आपण दुसऱ्या ग्लासमध्ये पाण्याची घनता वाढवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ टाकून थोडं मिक्स करावं. कुठल्या ग्रहावर? कशामुळे असं असेल? शास्त्रज्ञांना असं का वाटलं की बाबा तिथंच म्हणजे मानव चांगले पृथ्वीपेक्षा मंगळ ग्रहावरच सारखं थोडं तापमान सारखे आहे व तो ग्रह त्याची परिस्थिती थोडी चांगली आहे. दुसऱ्या कोणत्या ग्रहावर यायचं असेल तर मंगळ ही राहू शकतो. जन्माला आला तर तो त्याची जाडी व उंची समान असेल कारण गुरुचे गुरुत्वाकर्षण कमी आहे त्याने उंची वाढणार नाही. समजा जर चंद्रावर जर मानव जन्माला आला तर तो उंच असेल व त्याचे डोके मोठे असेल कारण तेथील गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. त्याच्यावर याचा उपयोग करता येतो. अंधारासाठी उपयोग करता येते. कुठून काय केलं? चालू कसं केलं? तिथं एनर्जी कुठून निर्माण केली हे सांगा मला. एनर्जी या मोटरचं निर्माण होऊन LED मध्ये येते आणि हे पॉवर बँक या मोटरला पॉवर देते. हे मोटर उलटी फिरते आणि ह्याच्या इथं सरळ एनर्जी तयार होऊन इथं LED ला देते. म्हणजेच भू औष्णिक ऊर्जा निर्मितीची एक पद्धत आहे आणि या पद्धतीने आपण ऊर्जा जी आहे आपली वीज इलेक्ट्रिसिटी ते निर्माण कसं करायचं ही आज दाखवणार आहोत. ह्याच्या पुढे आता जे युनिट्स वगैरे आहेत ऊर्जेचे ते संगीता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगेल. सर, तर निसर्गात मात्र 2 ऊर्जा निर्माण करण्याचे प्रकार आहेत. पहिला आहे ते ऊर्जा अक्षय स्त्रोत म्हणजे जे ऊर्जा आपण त्याला आपण इंग्लिशमध्ये हे पण म्हणतो रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, जे की आपण पुन्हा पुन्हा निसर्गातून प्राप्त करू शकतो त्याला असं म्हणतात. आणि थोडी उदाहरणं मी देते. जिओथर्मल एनर्जी आहे आपल्याकडे, सोलार आहे, सोलार एनर्जी, विंड एनर्जी आहे, हायडल एनर्जी, टायडल एनर्जी. हे तो प्रोडक्ट DC केला ते DC मग ते सांगायला ना. आणि बॅटरीमध्ये स्टोअर केल्यानंतर DC असेल. हे इन्व्हर्टर 12 वोल्ट DC ला 220 वोल्ट AC मध्ये कन्वर्ट करत आणि ह्याच्यावर मग आता आपण ह्या जर वायरला जर हात लावला तर आपल्याला शॉक लागतो. त्याला लागते का? त्याला नाही लागत. का बरं लागत? कारण हे DC आहे 12 वोल्ट. लावले कोरफड लावल्याने आपलं म्हणजे शेतात चांगलं राहतं. कोरफड लावल्याने आपली तोंडात पिंपल वगैरे शेतात कोरफड लावले शेतात कोरफड लावलं तर आपल्याला चांगलं यूज मला कोरफड लावल्याने फोड येत नाही. आणि आहे बायोगॅस. त्यामुळे विविध ऊर्जेचे स्रोत शोधले जात आहेत, जसे की सोलार ऊर्जा, पवन ऊर्जा, कोळसापासून वीज निर्मिती. यांत्रिक ऊर्जा 2 मार्गाने मिळते. नंबर 1 खनिज तेले, कोळसा, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा यांचा साठा होत नाही म्हणून. नंबर 2 वारा, लाटा, पाणी इत्यादी होते आणि वाऱ्याचा साठा करता येत नाही म्हणून आपल्याला वीज अल्प प्रमाणातच मिळते. सौर ऊर्जा ही सौर विद्युत पासून सौर घरातच मिळू शकते. ह्याचाही अल्प प्रमाणातच वापर होतो.
अफशा एंड मदीहा। हम स्वामी विवेकानंद विद्यालय श्रीदासगंज से आए हैं। हमारे प्रोजेक्ट का नाम चंद्रयान-3। इस देश के वैज्ञानिक नामुमकिन को करते हैं मुमकिन। इस देश के वैज्ञानिक नामुमकिन को करते हैं मुमकिन। इनके कठिन प्रयासों से आया है ये शुभ दिन। It is the method of collecting and storing rainwater. Rainwater farmhouses and then redirected to our deep web or storage tank. This is the collection tank, this is the filtration tank, and this is the waste. Suppose it is raining now into a collection tank and goes into a filtrated water into a well. Rested rainwater used drinking purposes and farming. काय धूर शोषक यंत्र. अच्छा हा बरं आहे की. मोठ्यानं बोला, मोठ्यानं आम्हाला ऐकायला येत नाही. ॲब्झॉर्बर मशीन ह्या साईडने धूर आत जातो, या साईडने बाहेर येतो. येते का? हो सर. कशासाठी करायचं? महिलांचे आजार म्हणजे आरोग्य चांगले कुणाच्या घरी चूल आहेत का? आता चुली आहेत का कुठं खेडेगाव? इंडस्ट्रीमधून जो धूर बाहेर पडतो हा ते सांगतो. आता कसं करायचं नेमकं इंडस्ट्रीमध्ये सांगा बरं. आता वायरिंग कशाला केला तुम्ही? मग सर ते धूर मध्ये कसं जाईल? कुठं मध्ये? हा फॅन. तुम्ही फॅन बसवलाय. बरं सोडायचा मध्ये ओढायला व्हय. हा धूर सोडायचा कुठं नेमकं पुन्हा? मग आपण कुठे कारखान्यामध्ये आपण बसवलं, तो धूर सोडायचा कुठं पुन्हा? कारखान्यामध्ये अगोदरच उंच ठेवलं असतं चिमण्या त्यांच्या. विंडोज पण नैसर्गिक पाण्याचे शुद्धीकरण. तुम्ही पाणी शुद्धीकरणावर सावकार सांगा काय करावं. चला सांगा. माझे नाव सिद्धी देशमुख, हनुमंतराव देशमुख माध्यमिक विद्यालय नवा. मी नांदुरा बुद्रुक येथून आलेली आहे. चला तुला काय सांगायचं सांगत आम्हाला फोटोमध्ये. सर माझा प्रयोग असा आहे की पाणी शुद्धीकरण करायचं आहे. कुठलं पाणी शुद्धीकरण करायचं आहे? कुठं उडाले शुद्ध पाणी? काय गळ नाही गेली? कुठलं पाणी शुद्ध करायचं तुला? क्रिया होऊन त्याच्यातून ॲसिटिलीन नावाचा एक वायू तयार होतो. त्या ॲसिटिलीन नावाच्या वायूपासून जाळ ॲसिटिलीन वायूची का C2H2 ॲसिटिलीन वायूची C2H2 शोधणं आहे. त्याच्यापासून एक हे तयार होतो. Problems about train accidents. As we all know that in a rapidly flourishing country like ours, railway accidents are increasing day by day. In terms of railway network, India is the 4th largest country in the world. 9 train accidents took place in this year. One of them was the Odisha train accident in which more than 270 people got killed and more than 1,200 people got injured in the crash. In our model, we are also focusing on the deaths of elephants caused by the train collisions. Recently, 3 elephants died after they got hit by a train. In India, on an average scale, 20 elephants die every year due to train collisions. पण असं काही फिक्स नसतं ना ट्रॅकवर येणार. इथं पण एलिफंट येऊ शकतो ना. गाडी इथं आता चालू वाजायला की नाही रे, पण ट्रेन आलीच नाही ना. कोलिजन झालं बघ. खाली एक सेन्सर लावावं लागेल, ज्यामुळे खाली कोणी गेलं तर ऑटोमॅटिक कार स्टॉप होते. चला फिरवा बरं. काय गरज आहे आपल्याकडे जागा वर्किंग आहे. आणि सर्वांकडे खूप गाड्या. अँगल ते कुठं अँगल होतं? अँगल गेला झालं काही जो काय अँगल तयार होतो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि आता फक्त उंची किती? उंची मोजून दाखवा मग ते. या यंत्राचा उपयोग आपल्याला मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मोठ्या ज्या ठिकाणी जास्त पोल्युशन कसं करतात सांगा. कसं शोषण करता येतं आपल्याला? धूर शोषण करते इकडून बाहेर म्हणजे उंचावर सोडायचं, म्हणजे उच्च स्तरावर, म्हणजे खालच्या स्तरावर सोडायचं नाही आपल्या. आता कुठं सोडायला ते? आता इथं खाली सोडायचं नाहीच किती
आम्ही एलबी नॅशनल सीबीएसई स्कूलचे 9वी वर्गाचे विद्यार्थी आहोत. आम्ही जो हा प्रोजेक्ट बनवला आहे त्याचे नाव वर्टिकल हायड्रॉलिक ब्रिज आहे. याचे खरे नाव पंबन ब्रिज आहे, जो की रामेश्वरम तामिळनाडू येथे स्थित आहे. या ब्रिजमध्ये कसं सर, या शिपची हाईट जास्त असल्यामुळं हा शिप जो आहे तो ब्रिजला क्रॉस करू शकत नाही सर. त्यामुळं हा ब्रिज जो आहे तो वर जातो आणि इथली रेड लाईट जी आहे सर ती ॲक्टिवेट होते रेड लाईट. त्यामुळे इकडून जे येणारे ट्रेन आहेत ती रेड लाईट बघून थांबते. जेव्हा शिप पूर्णपणे ब्रिज क्रॉस करतो, क्रॉस केल्यानंतर सर हा ब्रिज जो आहे तो ब्रिज खाली येतो. मॅन्युअल आहे का ऑटोमॅटिक आहे? सर ॲटोमॅटिक आहे, पण आम्हाला ते जमलं नाही ॲटोमॅटिक करायला, म्हणून आम्ही मॅन्युअली करतो पर्यंत. हां सर, आता जेव्हा पूर्णपणे हा ब्रिज जो आहे तो खाली येतो तेव्हा इथली ग्रीन लाईट जी आहे ती ॲक्टिवेट होते. ही ग्रीन लाईट ॲक्टिवेट झाल्यानंतर सर ट्रेन जी आहे ती ट्रेन आपल्या मार्गाला पुढे जाणार सर. सर याचा मेन उद्देश असा आहे की सर खरं तर जो पंबन ब्रिज आहे रामेश्वरमध्ये तो फक्त एवढाच वेळचा आहे. आम्ही ह्याच्यावर अजून वेळ वाढवलेत, कारण जर आपण प्रत्येकाला जर वेगवेगळं सेपरेट वे करायचा विचार केला तर आपल्या जागा जास्त लागते आणि खर्च जो आहे तो खर्च पण जास्त येतो. त्यामुळे तीच जागेचा वापर आणि खर्च टाळण्यासाठी आम्ही एकाच बेसवर 4 वे बनवलेले आहेत सर. नाही पण मला काय म्हणायचं की जहाजाचा जर झेडा काढून ठेवला ध्वज, काहीच न करता जहाज येऊ शकते. मोठी नंतर जाऊ शकत नाही ना. मग हे ब्रिजच थोडंसं वर करा की एवढं कुठाने करण्यापेक्षा. पण ते मोठी झाल्यापेक्षा जे हाईट आहे ना, हाईट पेक्षा जर जास्त उंच असली तेव्हा हा जहाज जाऊ शकत नाही, ब्रिज वरी जाईल खुलं. असं एक्झाम्पल कुठे आहे सध्या? रामेश्वरम सर, तामिळनाडू, पंबन ब्रिज एकच ठिकाणी आहे का? हां. फक्त ट्रेनचं आणि जहाजाचं तेवढं दाखवते, बाकी आता इथं उतरल्यावर ते लोक यावं कसं खाली? पुन्हा ते विमानाची धावपट्टी आहे तुमच्या पलीकडे बाजूला विमान आता हे धावपट्टी पण थोडं उंच होणार सर. हेलिपॅड उतरायला पुन्हा जागा होणार सर. मग सर हेलिपॅडच्या खाली विमान जाऊ शकते सर, असं उंच करायचं आहे सर. साहजिक सोपंच नाही, पण अवघड आहे कंडिशन, अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे सर. आपल्या भारताचं मेनलँड आणि पंबन आयलँड म्हणून आहे सर, त्या दोघांना जोडतो सर. अगोदर जुना होता ब्रिज पंबन ब्रिज, तो ब्रिटिशांनी बांधला होता, पण तो जुना झाला सर, ते तुटत आहे. नवीन ब्रिज बांधला आहे भारत सरकारने. वर्ग तुमचा 9वी. आपल्या अभ्यासक्रमाशी काही संबंध आहे काय? तुमचा अभ्यासक्रम 8वीला होता. 8वीला होता काय? हाइड्रोलिक ब्रिज में होता जो सर वॉइस है तुम्हारा जो डाटा है वो सुनाई देता है आपको, हम वॉइस भेज रहे हैं ना, सर वो वॉइस भी खींचता होगा ना, साउंड वेव्स कन्वर्टेड इनटू लाइव वेव्स. हम सर वॉइस भेज रहे हैं तो वॉइस एब्जॉर्ब कर रहा है, एनर्जी को खींच के वो साउंड एनर्जी को हां वो चल रहा है. साउंड एनर्जी कन्वर्टेड काय म्हणते, लाइट अब्सॉर्ब करते हैं, साउंड ऐकू येते. ये वॉइस जो है क्या, हम वॉइस भेज रहे हैं अभी. अब अपने को पीडीएफ भेजने का सर, जो मैसेज तो इधर इसकी जगह पे हम लैपटॉप का यूज करेंगे. लैपटॉप का यूज करेंगे और हम जो पीडीएफ भेजना चाहते हैं ये इसके जरिए भेज सकते हैं. हम पीडीएफ पे भेज सकते हैं मैसेज जो भी रहा भेज सकते, वो बता सकते हैं क्या? हाँ, तुम लैपटॉप रखो ना, हम उसको हमारे पास वो अभी नहीं है. अभी मगर तुम जब लाना चाहिए था. आप कैसा? नहीं कंसेप्ट अच्छा है लेकिन शो करना पड़ेगा ना. हाँ वो बताना पड़ेगा. तो इसको ये बना देंगे सर. कौन मार्गदर्शक कोण आहे? मराठी अंदोरीचे आहेत का तुम्ही? करोड रुपये खर्च आहे त्याला. बोडके मॅडम, आता तुम्ही ते दुसरं मोटर होतं की ते कुठं आहे? ते प्राथमिक मध्ये आहे नाही, थेंब येणार आधी. थेंब पडल्या जोरात आले का काढतो का तसं निघून जाते. थेंब येणार पुन्हा जोराने. असं का तिथे मनावर असते काय पाऊस काय? आपण जर अंगणात असलो तर घरात येईपर्यंत जाईपर्यंत सगळे दिसते की ते वरी सावली कळायला पाहिजे आपलं. रेन इंडिकेटर आहे का हे? एवढंच आहे का? पाऊस आपण जर टाकी वगैरे ती भरली ऊन झाल्यावर येत्या, त्याच्यामुळे समजते आपल्याला. कशापासून? हे पाखरे चिड्या. नाही हे काय पाखरं चिड्या मग खावं काय ते निरीक्षण केलं? ही सोलार आहे, सोलारवर चालणारी मोटर. चलून दाखवा. आता पावलं नाही तर हरण डुकरच आहेत शेतामध्ये. ही बी आहे, रात्री मग ही लाईट लावायची. उलट लाईट दिसते त्यांना खायला. लेकिन इंसान का गलत इस्तेमाल कर रहा है. जैसे
दरख्तों की कटाई कर रहा है। अगर हम दरख्तों की कटाई करेंगे तो हमें पोल्यूशन बढ़ जाएगा, दर्जा हरारत बढ़ जाएगा और परिंदों जानवरों को रहने के लिए जगह नहीं रहेगी। और डस्टबिन में कचरा फेंकने के बजाय ज़मीन पर फेंक रहा है। अगर हम कचरा ज़मीन पर फेंकेंगे तो ज़मीन आलूगी होगी और पोल्यूशन ज़्यादा होगा ज़मीन में। त्यांनी काय करते, शेतातून नुकसान करते सगळ्या शेतातून. तर मग ती शेतकरी काय परेशान होऊन लास्टला ती कंपाऊंड टाकते और मग ती तार सोडते. त्याच्यामुळं त्या प्राण्यांना पण त्रास होतो आणि समजा त्या शेतकऱ्यांचाच मुलगा तिच्या अडकला त्याला पण त्रास होणार आहे. तर त्या टीमला आम्ही लक्षात घेऊन एक प्रोजेक्ट बनलेला आहे सर. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आम्ही इथे लेझर लाईट यूज केलेला आहे आणि 3 मिरर्स यूज केलेले आहेत. त्याचं रिफ्लेक्शन इथे LDR सेन्सरमध्ये पडते. या बॉक्समध्ये आम्ही बझर, RD सेन्सर आणि ट्रान्झिस्टर एवढं यूज केलेलं आहे. जेव्हा आम्ही लेझर लाईट ऑन करसान त्याचं तुम्ही बघू शकता रिफ्लेक्शन होत असेल. मग आता समजा हे XYZ ॲनिमल आहे, जेव्हा याच्यात एंटर होईल असं वाजून शेतकऱ्याचे फायदे पाणी साठवता येते, पाण्याची बचत करून ठेवता येते आणि आपल्याला जर फवारणीसाठी वगैरे पाणी वापरता येते त्याच्यामध्ये. म्हणजे शेततळ्याचा वापर कसा करायचा एवढं सांगायचं. मोटर टाकलेली आहे, पाणी मोटर आहे की एवढंच आहे. चालू करा बरं. शेततळ्याचा वापर करायचा. काय त्यांचं वापरलं नाही त्याला, ठिबक केलेलं आहे. फक्त शेततळ्याचा वापर आणि ठिबक दाखवलंय. ठिबक आहे काही कुठं आहे ठिबक? हिला गेली पाणी आम्ही माध्यमिक आश्रम शाळा हळेगाव इथून आलेलो. तरी आमचा कचऱ्याचा एकच उद्देश आहे की आमची कचऱ्याचे व्यवस्थापन करणे. डाळेगाव चला कचऱ्याचे व्यवस्थापन करणे कसं करायचं. त्याचबरोबर आम्ही ओल्या कचरा घन कचरा घन कचरा कशाला म्हणतो. घन कचरा म्हणजे जो कुजतो तो कचरा म्हणजे घन कचरा. आणि ह्या पद्धतीत आम्ही घनकचऱ्याचे व्यवस्थापन म्हणजे कुजणाऱ्या कचऱ्याचंच व्यवस्थापन. न कुजणारा तो घन मध्ये येत नाही का? घनकचरा नाही का तो? घनकचरा येऊ शकतो. हे प्लास्टिकचं रियूज होते. प्लास्टिकचा रियूज होतो. हा घनकचरा आहे का? नाही कारण की घनकचरा आहे पण थर्माकॉलचं हे कुजत नाही सर. कुजणार आणि न कुजणार असं म्हणणं. त्याचं काय करणार होतं? मग त्याचा रियूज करायचा प्लास्टिकच्या बाटल्या आणि थर्माकोल पासून नवीन कुजण्याचं कसं कुजवायचं त्याला प्रोसेस काय करून दाखवा आता. रियूज कसं कुजवायचं. आता आम्ही या सगळ्या गोट्या की नाही समवस्तुमानात घेतल्या आहेत. म्हणजे मी ह्या गोटीवर जेवढा संवेग लावेल तेवढा संवेग या गोटीमध्ये शेवटच्या गोटीमध्ये प्रयोग करू. आणि आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हा समान असतो. म्हणजे शेवट जेवढी गोटी जोराने मारणार तुम्ही तेवढी शेवटची गोटी जाणार. आता ही मारली गोटी तेवढेच लांब ही गोटी हात जात नाही. गाडीमध्ये असताना कोणत्या जागी आपला हात जात नाही का त्या जागेवर आपण घालू शकतो आणि असं हे उडतं पण. आणि त्याला काय लावलं असतं सौर ऊर्जा आणि हे गाडी घरामध्ये आहे आणि सौर ऊर्जा बॅटरीवर चालते सगळ्यावर. आणि जास्त 2,500-3,000 होते आणि आपलं सर हे फोमची गादी आहे सर. त्याच्यामध्ये आम्ही मोटर जोडले उलटा फॅन बसवला आणि उलटा फॅन आणि हे काम सरळ मारलं तर बाहेर निघून जाते. उलटा वायरचं कनेक्शनचा प्लस मायनस प्लस दिलं उठ नाही पण उठ दाखवून सर. तुम्ही आणले का हे सायंटिस्टचं नाही का? त्याचा त्याचा काही संबंध आहे? कोणती शाळा? नमस्कार, माझे नाव गुणाले हर्षदा संभाजी. माझ्या शाळेचे नाव आहे BK पाटील माध्यमिक विद्यालय बेलूर. मी इयत्ता 9वीच्या वर्गात शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे मॅन्युअल ट्रेन. हा प्रयोग बनवण्यासाठी पेन्सिल, चुंबक, आरसा याचा वापर केला आहे. चुंबकाला 2 ध्रुव असतात, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असतात. दक्षिण एकत्र झालं की किंवा उत्तर एकत्र झाले की सजातीय ध्रुव तयार होतात. जनाबाई विद्यालय शिकली. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यामध्ये रेडपेट लाग का लागते. कारण त्याच्यामध्ये ॲसिडिक नावाचा एक ज्वलनशील पदार्थ असतो. पाण्यामध्ये रेडपेट लागते. कशाला? पाण्यामध्ये रेडपेट लागल्यावर आग लागते. कशाला लागते. काळीकुटी लागायला मला वाटलं हाताला रेडपेट पाण्यात घातली की आपल्याला ॲसिडिक नावाचा एक ज्वलनशील पदार्थ असतो.
असतो. आपण बोटाला नेलपेंट लावली असतं. आपण लगेचच्या लगेच आगीजवळ जाऊ नये याची दक्षता घ्यावी. फळांच्या बिया एकत्र करा. केळाला बी असतं केळी तर लागल्यात की आता प्रयोग आणलास का तू शिव आणलास कसं रे स्ट्रॉबेरीला असतात का बिया? स्ट्रॉबेरीला बिया असतात ते बी शोसाठी जातात. कधी खाल्लास का स्ट्रॉबेरी? तू खाल्ला नाहीस पाहिला नाहीस झाडांचा लावलास कसं स्ट्रॉबेरी आपल्याकडे येते का इकडं? माहिती त्याला कुठं बोलवलं अंधारात पाणी जात असलेली पाणी जमीन मुरतच नाही ना. फ्लोमध्ये आकार निर्माण करायचा आणि ते जमिनीमध्ये मुरवायचं. मग त्यामुळे ते जलीय परिसंस्था नष्ट होत आहेत ना. जलीय परिसंस्था ते डॅममुळे नष्ट होत आहेत. त्याच्यामुळे डॅमचा वापर नाही. याच्या ऊर्जा पण याच्यात सौर ऊर्जाचा वापर हे 12 महिने वापरता येईल आपल्याला हे सौर ऊर्जा 12 महिने कुठलं पर्याय पण येतं जमिनीत बरोबर नदीतलं पाणी असतं. नदीत पाणी असलं नदीतलं पाण्याचं जसं पाणी आहे पाणी उरण्यासाठी आपल्याला उपयोग करता येतो. जे आपण पारंपरिक इंधन जसे पेट्रोल डिझेल दगडी कोळसा आणि CNG याच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडल्यामुळे प्रदूषण वाढते सर. त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. हरितग्रह परिणाम. ज्यावेळेस हरितग्रह परिणाम होते त्यावेळेस जे उष्णता ऊर्जा आपली पृथ्वी सूर्यापासून घेते ती उष्णता ऊर्जा वापरून परत पाठवत असताना वातावरणाच्या बाहेर ते वातावरणात धरून ठेवते आणि ज्या वेळेस ते उष्णता धरून ठेवते त्यामुळे आपल्या पृथ्वीचे जागतिक तापमान दरवर्षी 1 ते 2 अंश सेल्सिअस वाढत जात आहे. आणि त्यामुळे जे आपल्या पृथ्वीवर असलेले हिमनग ते वितळत आहे. आणि जर हे हिमनग असेच वितळत गेले तर समुद्र पाण्याची पातळी वाढेल आणि जे मुंबईसारखे समुद्रकिनाऱ्यावर शहर असतील ते पाण्याखाली जातील आणि फार मोठ्या प्रमाणात पाणी. सर आपण याचा उपाय सर आपण जर ग्रीन हायड्रोजन तयार केलं तर आपल्या भारत देशावर नुकसान होणार आपल्या निसर्गावर नुकसान होणार नाही. बॅटरीला लिथियम लागते आपल्या देशाकडला आहे. लिथियम वेगळी जास्त आहे. सध्या घेतली आपण बॅटरी तर 50,000 आहे. मोठ्या 5 लाख 4 लाख त्याच्यावर त्या गाडीला बॅटरी लागत नाही. डायरेक्ट हायड्रोजन गॅस सोडायचा आहे. ही फ्युअल सेल आणि या फ्युअल सेलमध्ये इलेक्ट्रॉन इथं डिपॉझिट होणार ना. आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोलाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनच्या वेळेस विभवांतर निर्माण होतं वीज निर्माण होतं विद्युतधारा निर्माण आणि तीच विद्युतधारा आपण गाडीच्या ही मोटर चालवण्यासाठी आणि मोटर चालते म्हणजे. आणि बाहेर ज्यावेळेस गॅस निघतो म्हणजे जळाला समजा इथं त्यावेळेस बाहेर काय निघतं हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यावेळेस ऑक्सिजन येणार आहे. सायलेन्सरमधून काय बाहेर निघणार पाण्याची म्हणजे रिसायकल होणार आणि लाईट गाडीचं वेट पण कमी होणार बॅटरीमध्ये. हां गाडीचं वेट कमी होणार. आता नाही हे प्रयोग साक्षात यायला आणखी किती वेळ लागणार आहे का आहे चालू कुठे रिसर्च चालू आहे. आपले नितीन गडकरी जे आहेत ना ते वापरायला लागले तीच गाडी वापरायला लागली. राईट नितीन गडकरी ही गाडी बरोबर 1 किलो गॅसमध्ये 180 किलोमीटर गाडी चालते. शाळेची विद्यार्थी आहे तर मी तुमच्या समोर जलशुद्धीकरण हा प्रोजेक्ट सादर करीत आहे. तर आम्ही जलशुद्धीकरण हा प्रोजेक्ट सादर करण्यासाठी थर्माकॉल आणि 5 प्लास्टिकचे ग्लास आणि याचा यूज केलेला आहे. अपघात टाळण्यासाठी लास्ट नंबर मला करून दाखवतो. उदाहरणार्थ आपली गाडी हायवेने जात आहे. आपल्या गाडीच्या बरोबर कोणी पण आलं त्याच्या मोठी गाडी असतात तर आपल्या गाडीच्या गाडीला आपण त्यामुळे आपण ब्रेक ऑटोमॅटिक लागते. अरे परत रोडला चाललो आपण गाड्या समोर राहिला ना सारखं थांबत झालं गाडी पुढे काय आलं तर गाडी थांबणार गाडी. शाळेचे नाव नूतन जनता विद्यालय संखेड मानखेड. प्रयोगचे नाव पीक संरक्षण कुंपण. भारतातील जास्तीत जास्त शेती निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्याला पीक झाले तरी शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून आहे म्हणजे कशावर अवलंबून असते. निसर्गावर म्हणजे आता पाऊस हा पडल्यानुसार
पाऊस पडला नसला तर शेतकऱ्याचे नुकसान होते. शेतपीक कसे होते हम्म. पुन्हा कसं संरक्षण करा सांगा तुम्ही थोडक्यात आम्हाला. आम्ही होय सर असं कुंपण लावणार आणि कुंपण असं मग असा प्राणी आला एखादी असा तर हे वाजणार आणि त्याला विजेचा धक्का बसणार. मग ते माणूस आल्यावर अवघडच आहे. अरे प्राणी वाजणार का हे वाजणार आहे? आज प्राणी वाजण्याचं वाटलं की म्हणजे प्राण्याला बी करंट लागणार. पण त्याच्या जीवाला कोणती हानी होणार नाही. व्होल्टेज कमी असल्यास त्याच्या जीवाला थोडी कोणती हानी हे वाजल्यामुळे काय होईल? ही शेतकरी जागा होईल आणि ह्याला मारेल. शेतकऱ्याला शेतात झोपावं लागणार. त्या प्रकारे कॉईल खालून आहेत वायर वरून म्हणजे करंट लागू नये कोणाला. म्हणजे गाडी कशावर चालते सोलारवर का नाही सोलार पण जर आभाळ असलं ना तर मग त्याच्यामध्ये थोडी बॅटरी स्टोअर असते स्टोअर करून ठेवला आणि फक्त म्हणजे आपल्याला म्हणजे आता आपण अशा प्रकारचे रोड तयार करावं लागते. हा आणि म्हणजे आता ह्याच्यासाठी दिक्कत पेट्रोलच्या गाडीला सीएनजीला त्याला दिक्कत होणे म्हणून आपण हे रोडच्या काट म्हणजे कडेला पण करू शकतो. आजच्या प्रयोगाचे नाव पाण्याचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे. आजकाल जे प्रदूषण वाढत चालले त्याच्यामुळे पावसाचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि ह्या अशा वेळी आपल्याला वीजची खूप गरज आहे आणि अशा वेळी प्रत्येकाने स्वतःची वीज निर्माण केली पाहिजे. या प्रयोगामधून पाण्याचा पुनर्वापर करून कशा प्रकारे वीज निर्माण करता येते हे कळते आणि आता पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येकाने स्वतःची वीज निर्माण केली पाहिजे हे गरजेचे आहे. कुठलं पाणी वापरायचं? तर चांगले पाणी म्हणजे कोणतं बी आपल्या बाथरूममध्ये हात धुवायचे पाणी टाकीचं पाणी कोणतंही पाणी कुठं स्टोअर करायचं पाणी ते आपण स्टोअर सर आपण कोणती बी वेस्टेज पाणी आपल्या इथे ग्राउंड लेवलला स्टोअर होते. थोडी मोठं येतं हाईटला पाहिजे बरोबर. मग खाल्लं पाणी परत वर घेऊन जाऊ मोटर करायचा. हो ना. मग हौदात पाणी स्टोअर होतं. हौदाच्या वर टाकी ठेवायची उंचीवर आणि ते पाणी त्याच्यावर पडतात टर्बाईन होणार. पुन्हा मोटरमध्ये ते पाणी स्टोअर होणार. वीज स्टोअर होणार. इथून बॅटरी स्टोअर होणार. हे पाणी घाण असणार ना पण आपलं त्याने पाणी जरी घाण असलं तर आता हे जे पाणी आहे ह्याच्यातलं त्या घाण पाणी ह्याचं वापर आता रियूज दाखवायचे त्याला. त्याच्यापासून वीज निर्मिती झाली. पाणी स्टोअर आहे तर हौदामधलं पाणी या मोटर वाटत पुन्हा रियूजला तिथं वापर करायचा हे कन्सेप्ट आहे. म्हणजे पाणी विदाऊट वॉटर बंद झालं का स्पीड कमी झाली की फॅन नाही हे पाण्यातून ह्याच्यामध्ये जी लाईट कमी आपण लाईट वगैरे काही वापरलं नाही. ॲट ए टाइम हे पाणी पण वर गेलं पाहिजे सर. वरून खाली त्याच्यात मोटर पाणी हे पाणी मध्ये पडायला म्हणजे हे वेस्टेज वॉटर वर जाणार खाली म्हणजे सायकल चालू करणार आहे. आता पाणी वापरून आपण करू शकतो वेस्टेज वापरा कारण पाणी तर तेवढंच राहणार आहे. हो मी कोणतेही वापर आपण त्यांना म्हणायचं किंवा वेस्टेज पासून सुद्धा आपण पाणी उपयोगात आणू शकतो. पाणी वेस्ट असेल आता बल्ब लागणार हे काही स्टोअर केलेली बॅटरी वल्ल झालंय जरा पोरं घेऊन आली. वल्ले हात भीती महत्वाची आहे. बघा की लक्षात आलं. लक्षात आता नाही बॅटरी डिस्कनेक्ट झाली ना कारण ते वीज निर्मिती जेवढी होईल तेवढी स्टोअर काय म्हणायचं ते लक्षात आलं ना. वॉटरवर हा प्लांट आहे आणि परत पाणी लागला का काय वेगळी आहे का? म्हणून ही गाडी बरं बॅटरीवर चालते. पर्यावरण मुक्त होते. पर्यावरण होते. पर्यावरण काय होते गाडी नाही म्हणजे पर्यावरण प्रदूषण मुक्त घरी बनवले मोटर घरी बनवला. PVC पाईपामध्ये बनवले. कसं बनवलं सर ते काढून दाखवून त्यांना मोटर तो घरीच बनवला. घरी बनवलं मिसेस मोटर घरी बनवल्या. मग नाही हे वैशिष्ट्य बाज आहे. कसं आहे आता सांग रे सगळं कसं मोटर तयार केलं सांगा आम्हाला. एक मी PVC पाईप घेतला. छान. एक 12 व्होल्टची मोटर घेतली. तेव्हा मोटर आली आता काय बरं चलते. हा त्याचा एक पंखा मध्ये तयार करून बनविला. त्याचा मला खर्च आला फक्त पंखा कुठे आहे? आतमध्ये आहे. बरं लपून बसलाय का हो का दिसतं. मोटर ऐक ना भैया तू मोटर घेतलास की मध्ये मग तू काय बनवलं?
ही मोटर आहे हे का वरची बॉडी वरचं बॉडी बनवलास का? मोटर कोणती घेतलास तू? डीसी डीसी. मग पानबुडी मोटर आहे. तू जो नवीन काय पानबुडी मोटर ह्याच्यात टाकली ना? नाही मी घरी बनवून टाकलेली आहे. बरं ठीक आहे पुढे चाल. त्याने काय म्हणते मोटर घरी बनवलं म्हणते पुन्हा ही मोटर कुठली आहे ही मधली? ही विकतची आहे ही वरची बॉडी तीन बनवली तेव्हा त्याला कव्हर तयार केला हो. पाण्याची बनवली ती. बरं मी काय त्याला म्हणाला पाणबुडी तयार केला. जुन्या आता हापशामध्ये वगैरे ज्या मोटर असतात त्या वेस्टेज मोटर पासून तू काही तयार केलास का? स्वतःच क्रिएटिव्हिटी काही आहे का? ही मोटर विकतची आहे फक्त त्याची बॉडी आणि पाणी ओढण्यासाठी तुला काय सांगायचं? सर साधारण विकत मोटर घेतली त्यावेळेस ते पाण्यात चालली असती का? ते बदल केला त्यांनी असं आहे सर. विकत घेतली त्यावेळेस ती मोटर पाण्यात टाकली तर ती चालत नव्हती परंतु ते पाण्यात टाकल्यानंतर सुद्धा ते चालणारी मोटर त्यांनी ते काय केलं ते काय केलं हे सांगायला पाहिजे. मग ते सांगणं महत्वाचं. पुढे काय केलंस मग? चालू करा खंडाळी आहे ना काय पाणबुडी तयार केला. पानबुडी मोटर तयार केली. मग हे सांगायला पाहिजे त्याला. मग हे टेक्निक आहे महत्वाचं. तो वर्ग कोणता आहे? छान आहे कन्सेप्ट. चला करा चालू. मग 7वी म्हणजे ह्याच्यात आहे प्राथमिक. आता एअरची फुकून द्यायला लागला तो बॅटरी आहे का? किती जोर बंद करा बंद कर त्यानं ते कवर जोराचा मोटरचा. आणि ही मोटर कशावर चालवलं असते? बॅटरीवर. सौरऊर्जेवर पण लावता येते की आता ह्याच्यावर सोलारवर. पण ते सोलारवरच काय तरी हे आता हे तुम्ही जर आला प्रयोग कर तुझा प्रयोग जोराचा नवीन काही दिसत नाही. सावकाश टाक बंद पडून तुम्ही सोलार कुठे आहे? सूर्य तिथं सोलार इथं टँक आहे. म्हणजे काय सांगा तुला नेमकं आता सांग कसं आपल्याला तिथं जर 3 अंकी संख्येचा पाढा जर तयार करायला सांगितला गुणाकार करून जर आपल्याला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे हे सोप्या पद्धतीने एक स्थान जे अर्थशास्त्राशी लिहायचं शतकाची बेरीज करून 3 लिहायचे 4 आणि 5 आणि अर्थशास्त्राचे. आता इथं हप्ता आला हे 8 हे 7 दशांशाचे 8 10 0 हे आमचा एक पुढचा मेजर कितीचा पाढा तयार झाला आहे? 750. म्हणजे अगोदर 7 चालायचं 6 चालायचं पुन्हा 9 चालायचं पुन्हा हे तयार करायचं. त्याच्यात किती वेळ लागेल? त्या परीक्षेला वेळ असतो का एवढा? या ठिकाणी परिणाम होत आहे. तशा स्वरूपात पूरक स्वरूपात या ठिकाणी आमच्याकडे हे जे ॲप आहे जे या ठिकाणी याच्यातली माहिती मी फक्त बुक स्वरूपात स्टोअर केलेली आहे याचा वापर या ठिकाणी आपण करू शकत नाही. तसा आपला मोबाईलचा त्या ठिकाणी पासवर्ड असतो तसाच या ठिकाणी या ॲपचा पण पासवर्ड असतो. आता आपला जो या ठिकाणी सब्जेक्ट आहे कोणता तर तो आहे आरोग्य. आरोग्याची या ठिकाणी आपण माहिती घेऊ शकतो. हूच्या मते हू म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्टेट दॅट फिजिकली मेंटली अँड सोशल वेलबिंग नॉट मेअरली ऑफ अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मेटिव्ह इट इज कॉल्ड ॲज हेल्थ. पण आपण या ठिकाणी आता पाहतोय लहान मुलांना त्या ठिकाणी या स्वरूपातली माहिती आपण देताना व्याख्या तर त्या ठिकाणी सांगू शकतात का? नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याला रुजवायचं आहे. मोबाईल स्वरूपात त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अभ्यास करू शकतो आणि आपला जो हेतू आहे निरोगी शरीर ते पण आपण या ठिकाणी निष्पन्न करू शकतो. Health is not just absence of disease, but something more. A truly healthy person feels good, not only physically, but is happy mentally too. Health is a state of physical, mental, emotional, and social well-being. Can physics give you a specific feature? आपण काही विद्यार्थ्यांना इंग्लिश समजत नाही तर आपण हिंदीमध्ये पण लिहू शकतो. त्याच्यामध्ये काय मेकॅनिझम मेकॅनिझममध्ये सर आम्ही स्टोअर केलेले आपल्याला आता आपला जो सब्जेक्ट आहे आरोग्याविषयी त्या ठिकाणी आम्ही काय केलं प्राथमिक गटामध्ये सर आरोग्याविषयी घेतला म्हणजे त्याच्याप्रमाणे पत्रकार प्रमाणात या ठिकाणी आरोग्याविषयी त्या लहान मुलांना
चित्र आणि होणारे फायदे आणि तोटे काय या ठिकाणी प्राप्त नुकसान त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठतो काय फायदे होऊ शकतात. सकाळी लवकर उठल्याने मन आणि शरीर मन आणि बुद्धी दिवसभर तत्पर राहते. जर आपण उशिरा उठलो तर काय फायदा तोटे होऊ शकतात. म्हणजे चित्रानुसार या ठिकाणी तोटे आणि फायदे या ठिकाणी प्राप्त होतात. दुसरं आहे व्यायाम केल्यामुळं काय होऊ शकते फायदा, न केल्यामुळे काय होतं, अशा प्रकारे शरीर स्थूल होऊ शकते, जाड होऊ शकते, अनेक आजारांना निमंत्रण आहे. नंतर आहार आहे, हे संतुलित आहार आहे. त्याच्यामध्ये फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, त्याच्यामध्ये पिझ्झा आहे, बर्गर आहे, त्याच्यामुळे अनेक प्रकार आजारांना आमंत्रण होऊ शकते. हृदयाला यकृत एकच आहारामध्ये भात वगैरे अलाव आहे, पण हे ह्याच्यापेक्षा हे आहे ना. त्याच्यामुळे क्षेत्रफळ जास्त आहे, दाबीत करीत त्याचं क्षेत्रफळ कमी आहे, त्याचं दाबीत करीत म्हणजे विद्यार्थ्याला आपण दाब क्षेत्रफळाचा आकार कुठून जर बघितलं सर बाण बघायचं सर, आता बघा बाण डिस्टन्स राहून दिसते बाण, बाण दिसायला ना कुठकडे आहे, इकडे दिसायला, इकडे आहे, पण बाण तिकडे आहे. म्हणजे रिफ्लॅक्शन ऑफ लाईट, प्रकाश परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक चेंज करतो, दिशा बदलतो, बाणाची दिशा बदलते. कॉन्व्हेक्स लेन्स आपण ध्वनी वेगवेगळ्या याच्यामध्ये तयार करतो शकतो. साध्या याच्यामध्ये ध्वनी तयार केला, ध्वनी कसा तयार होतो, कंपनानं तयार होतो. म्हणजे कंपनानं ध्वनी तयार होते, याला काही पुंगे नाही काय, आपण वेगवेगळ्या ठिकाणी याची ध्वनी तयार करण्याचं या ठिकाणी विद्यार्थ्याला सांगू शकतो. इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, निऑन आहे, संयोजा त्याची बॅलन्स आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप असतं. हे निऑन, सोडियम आहे, मॅग्नेशियम, इथं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण केले. पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 2 आणि तिसऱ्यामध्ये 2. हे ॲल्युमिनियम आहे, पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 3 आणि तिसऱ्यामध्ये 3. म्हणजे विद्यार्थ्याला आपण हे सहजरित्या या ठिकाणी दाखवू शकतो. तर हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे सर, इथून आपल्याला हे दाखवले दाबायचं. आता ते गेलाय तिकडं, ती गेलाय तिकडं, झालं परावर्तन, पण किरण कुठं आहेत मध्ये दिसतात का, किरण दिसत नाहीत. कोण जर बघायचं असेल आपल्याला, आता हे जर आपल्याला कोण बघायचे असेल सर, इकडं हे जर बघायचे असतील कोण, हे वेव कोण तयार त्याचं माध्यम निर्माण झालं, माध्यम तयार झालं, कोण तयार झालं, त्याला आपण निर्वातातले कोण दाखवू शकतो, निर्वात पोकळीमध्ये असणारे कोण दाखवू शकतो. इथं वेव आता माध्यम तयार झालं, माध्यम तयार झालं म्हणजे त्या मोकळ्या याच्यामध्ये असणारी वेव आपण विद्यार्थ्याला दाखवू शकतो. हे केरळस्कोप अगणित प्रतिमा आपल्याला याच्यामध्ये दाखवतो. आता हे थांबल्या बऱ्याच जणांचे फोटो काढून थोडा वेळ लागला, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा फोटो काढून मी याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या तेव्हा. ठीक आहे, जेवढा अशा फोटो बाहेर मिळतील बाजारात, पण हे आपल्या घरी किंवा आपण बनवून असे फोटो काढून फोटो काढले मी आता सहज इथं म्हणलं आता वेळ लागते, पण तेवढा वेळ घालून आज वाटलं तुम्हाला काढून दाखवतो. आता काढलेले लेटेस्ट. म्हणजे काय, आता त्या प्रतिमेच्या पाठीमागे कॅमेरा होता, हा प्रतिमेच्या पाठीमागे कॅमेरा, म्हणजे ह्या काचाचा कॅमेरा सुरू आहे, पुढून दाखवतो. तसं दिसणार सर, अँगल डिपेंड असतात, जेवढा अँगल तुम्ही तेवढा, हा अँगल जेवढा कमी तेवढा तयार. आता ही प्रतिमा तयार करून मस्त फोटो काढला तुमचा. आता एवढा फोटो निघाला म्हणजे तुम्हाला जर बनवायचं याला तर अजून तुम्ही चांगलं अजून म्हणजे लावून घेतला आपण खडूट वगैरे प्रतिमा तयार करतो, प्रतिमासाठी आपण दाखवतो. आता विद्यार्थ्याला ट्रायंगल माहित आहे, हे ट्रायंगल कसा तयार केला हे लेटेस्ट म्हणजे एक 3D विद्यार्थी आपल्या घरी असं वेगवेगळे आकृती तयार करू शकतो. म्हणजे ह्याच्यातून काय तुम्हाला आता मी त्रिकोण झाला तयार, त्रिकोण तयार म्हणजे त्रिकोण माहित आहे, त्याच्यावर आपण दाखवू शकतो त्याचं क्षेत्रफळ काय आहे, त्रिकोण कसा तयार केलाय, एक नवीन कृती आपण ह्याच्यामध्ये जसं आता बाकीच्या ज्या आकृती आहेत त्या पण तयार करता येतील, करता येत ह्याच साहित्यापासून नाही, या साहित्यापासून नाही, काही दुसरी तयार झाली ना. त्रिकोण कसं म्हणतात सर, एक चिठ्ठी तयार होते,
कसं म्हणजे आता हे तिन्ही बाजू आपण याला दाखवल्या आता त्रिकोणाची आकृती झाली कोणती चित्ती? चित्ती मला कुठली हे जे आपण सांगले आता ते पूर्ण जर बघितलं तर ते चित्ती सारखं झालं परत चित्ती होईल तयार. परंतु ह्याचा जर विचार केला त्यांना शिकवायचं त्रिकोण पण हे तयार त्रिकोण आकार तयार सिलेंडर अशा पद्धतीचे त्रिकोण आकार स्टाफ होत आहे त्या येत आहेत. आता बॉक्स म्हणता येईल याला बॉक्स तयार झाला पण आकृतीमधून अजून जर याला मॉडिफिकेशन केलं तर अजून वेगळं करता येत. एवढ्या दोनच याच्यामध्ये सेटिंग्स आहेत ते भरपूर सुद्धा करता येत पण आपण असं जेवढ्या आपल्या वेळामध्ये मिळालं तेवढं तयार केलं. सध्या ह्याच्यात तुम्ही एकामध्ये जास्त केलेलं कधी चांगलं असतं. हो पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस त्याच्यानंतर ही वेव्ह आपल्याला माहिती याच्यामधून आपण हे सुद्धा तयार करू शकतो. डीएनए स्ट्रक्चर ऑफ त्याचे तयार एकात एक दोन तयार झाले म्हणजे एकात मधून आपण दोन्ही वेव्ह बी तयार करू शकतो आणि त्याचं स्ट्रक्चर बी तयार करू शकतो. सध्याचं वर्ष शासनाने सांगितलं सर मिलेट इयर्स म्हणजे मिलेट तयार जे पत्र आहे शासनाचं की या वर्षामध्ये आपल्याला मिलेट तयार करायचं. ते ज्वारी आहे नाही खाणार तर ज्वारी आता म्हणजे काय झटका येऊन मारणार नाही आपण अटॅक येऊन मारणार नाही पण ज्वारी खाणं ही शरीरासाठी चांगलं आहे. आपण जे गहू वगैरे खातो जास्त नाही खाली ज्वारीची भाकरी खा वजन पुढचा आहे सर बाजरी. आहारात घ्या बाजरी नाचणी राळा कोलेस्ट्रॉलला घाला आळा म्हणजे आपल्या शरीरातून कोलेस्ट्रॉल कमी करायचं. बाजरीची कमी होते का असलेलं कमी होते? असलेलं कमी होण्यापेक्षा वाढणार तर नाही वाढणार तर नाही असलेलं कमी होईल काय पुढचं बॅलन्स तर नाही. मला काय जर ह्याचा आपण जास्त वापर खाला असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते का? कमी होईल किंवा वाढणार तर नाही पुढचं वाढणार नाही पण याच्यामध्ये उष्णता आहे. गरमीच्या दिवसामध्ये आपण ज्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आपण याचा वापर करू शकतो. कोणाकोणासाठी आहे हानिकारक जास्त खाल्लो तर गरमी असल्यामुळे जास्त खायचं नाही ना मग या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त खायचं नाही पण आहारामध्ये आपल्या हे आहे का आता वर्षाला तर एकदा आहे का नाही किमान आपण त्याचं ज्या ऋतुमानात आहे त्या ऋतुमानात याचा आहारामध्ये वापर केला पाहिजे. नाचणी कळला कोंडा नाचणी खावी मजबूत हाडे ज्यांना हवी पौष्टिक कॅल्शियम ज्यांना पाहिजे त्यांनी कळला कोंडा हे खाल्लेलं बरं म्हणून हे खाणं शरीरासाठी चांगलं आहे. बरं नाचणीऐवजी आणखी ते तुम्ही म्हणलेलं आता मिळू शकते. आता सर हे भरड धान्य आहे तुम्ही हे सगळं बी एका जागी करून केलं तर एकच नाही हे सगळं जरी एका जागी नाही पण आता ह्याची भर भरून काढण्यासाठी हे आता आपल्याकडे उपलब्ध आहे. बाजारात आहे सर बाजार भरपूर आहे काय बाजार आपल्या शेतात पिकत नसेल तरी बाजारात आहे आपल्याला बाजारातून जाण्याच्या पापड रूपाने यायला लागले कर्मचारी शेतातून आणतो बाजारातून आणतो शेतातून नाही. त्याच्यामुळे राळा आहे. राळा म्हणजे काय बरं राळा भाजलीचा भात बरेच जण आले राळा सापडणार सांगितलं बाबा भाजलीचा आमच्या शेतात होते म्हणजे हे बाजूलीचा भात त्याला आपण राळा म्हणतो. हे जर खाल्लं भरडधान्यामध्ये मिळून आले आता पण हे आपल्याला पाहिजे. हे तृणधान्य आहे सर्वात भारी नाही जावे लागणार दवाखान्याच्या दारी. त्याच्यामुळे हे तृणधान्य घेणं विद्यार्थ्यांना सांगणं काळाची गरज आहे. राजगिरा आपण खातो जरा बऱ्या प्रमाणामध्ये चालू आहे मुलांना त्याची आवड लागलेली आहे. बघर उपासाला खातो परवडणार नसला तरी उपासाला खातो पण हे जे आहे बघर या बाकीच्या तुमच्या भातापेक्षा हे कधीही चांगलं आहे. तुम्ही जे भात आपण खातो ना सर्वच चांगलं आहे. त्याच्यासाठी मग हे जर खाल्लं नाचणी वरई बाजरी ज्वारी तृणधान्य पिके सगळं भारी म्हणजे हे सगळे तृणधान्य आपल्याला खायचे. मला म्हणायचं जरी नाचणी नाही मिळाली तरी तुम्ही हे धान्य दळायचं न चाळता खाल्लो की तुम्ही ह्याची भरती ह्याच्यात करू शकता. चाळायचं नाही पीठ त्याच्यात भाकरी करायचं. हे आपल्या गव्हाच्या याच्यामध्ये काढून टाकतो सर जाऊ म्हणतात गव्हाच्या याच्यामध्ये कांड्या बाया काढून टाकतो सर. पण हे आवश्यक आहे. हे जाऊ आहे ना हे सुद्धा हे पौष्टिक तृणधान्य आहे म्हणजे त्या गव्हाबरोबर दळायचं पण ते चोथा निघणार त्याचा चोथा जास्त नाही ते बायाला तळे काम लागते जास्त त्याच्यामुळे ते काढून टाकतात. खरं तर चाळायचं नसतं ते काढून टाकतात म्हणून ते आपण हे ज्ञान कुंभायचं
हे आपण जर विद्यार्थ्याला सांगितलं रोज 5 प्रश्न आणायचे टाका किंवा तुमच्या प्रश्न मंजुषामध्ये सकाळचे इथे प्रश्न उचला विद्यार्थ्याला सांगा किंवा आपण कोणाला सांगितलं 1000-2000 प्रश्न जमा झाले एक पुस्तक तयार करता जनरल नॉलेज वेगवेगळे प्रश्न आहे त्याच्यामध्ये टाकले उत्तर विभागायचं आहे पुस्तक छापून आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा नाही जरी दिलं 1000-2000 प्रश्न त्याच्यामध्ये बॉक्स मॅग्नेशियमचे सध्या काय आहे संग्रहित प्रत्येकाच्या विचारानुसार प्रश्न विचारानुसार आपण ठेवू शकतो कुठलाही टाका गणित विज्ञान पोटॅशियम शरीरामधलं पोटॅशियम वाढवण्यासाठी काय खाऊ तुमच्या ह्याच्यापैकी आता हे सगळंच तुम्हाला पौष्टिक आहे सर तुम्ही सांगितलं ना तुम्हाला कुठलं बी जर पेन पडत असेल सगळं मिसला फळ टाका सगळे घटक मिळणार प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे कॅल्शियम आहे त्यामध्ये विटॅमिन्स आहे ते सगळे घेऊ शकतो नाही आता तुम्ही जेव्हा एखाद्याचं ब्लड चेक करता ब्लड चेक केल्याच्या नंतर डॉक्टरकडे जातो त्याच्यामध्ये डॉक्टर रिपोर्ट देतात तुमच्या शरीरात कॅल्शियम एवढं प्रमाण आहे पोटॅशियम एवढं आहे की नाही मग आता पोटॅशियम कमी पडले दूध खा केळी खा तुम्हाला Chemistry fun box. Chemistry is actually it is a boring subject for students. They feel bored according to students. To make some fun, I create all these things. These are some games for the students related to chemistry. My first game is element. Element ये basic concept है chemistry में. तो एक्चुअली एलिमेंट्स याद करने के लिए स्टूडेंट्स को काफ़ी डिफिकल्टीज आती एट द टाइम हम उन्हें इस गेम के थ्रू एलिमेंट्स याद करा सकते हैं फॉर एग्जांपल 2 स्टूडेंट्स में ये गेम होगा ये डाइस के थ्रू जब ये 5 नंबर पे आ गया तो 5 नंबर पे एक स्टूडेंट जब यहाँ पर आएगा तो जब उसे अभी वो टोटली ब्लैंक है उसे कुछ भी याद नहीं कि एलिमेंट्स क्या है 5 नंबर का तो पहले चार्ट देखेगा चार्ट पे 5 नंबर पे बोरॉन है इस तरीके से वो खेलेगा और ये 2 बार 3 बार 3-4 बार ऐसे जब वो रिवाइज करते जाएगा तो एक ऐसा पॉइंट आएगा कि उसे ऑटोमेटिकली याद आ जाएगा कि 5 नंबर पे हाँ उस वक्त में बोरॉन था तो वो ऑटोमेटिकली उसे आइडेंटिफाई करेगा कि 5 नंबर वाले एलिमेंट्स बोरॉन है तो इसके थ्रू वो एलिमेंट्स याद कर सकता है और जब उसे एलिमेंट्स याद हो जाएंगे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ये मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट है केमिस्ट्री में तो एक्चुअली जब स्टूडेंट्स ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन का मॉडल ड्रॉ करते तो उन्हें कन्फ्यूज हो जाते हैं मोस्टली ये कौन सी सेल में कितने इलेक्ट्रॉन आने चाहिए और पहले तो उन्हें एटॉमिक नंबर याद होना ज़रूरी है तो इसके थ्रू एटॉमिक नंबर याद हो जाएगा और जब याद हो जाएगा तो हर एक ऑर्बिट्स के अंदर वो इलेक्ट्रॉन का डिस्ट्रीब्यूट कैसे करेंगे तो ये हम इसके थ्रू बता सकते हैं फॉर एग्जांपल यहाँ पर मैंने सोडियम का किया है सोडियम में एटॉमिक नंबर 11 है तो उसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 281 होगा तो स्टूडेंट्स को हम बता सकते हैं कि ये 1 ऑर्बिट उसकी मैक्सिमम कैपेसिटी 2 इलेक्ट्रॉन है इसलिए हमने सिर्फ यहाँ पे 2 इलेक्ट्रॉन रखे चढता उतरता क्रम छोट्या मुलांना ज्यावेळेस आपण लहान मुलांना शिकवणार आहोत त्यावेळेस त्यांना ते चढता उतरता क्रम त्यांच्याकडे करून घ्यायचे असे 3-4 नंबर त्यांना आपण जर दिले आणि त्या विद्यार्थ्यांनी जर बरोबर दिलं तर त्या अगोदर 731 नंतर 997 नंतर हा 1002 आणि हा 10,000 तर आपल्या लक्षात येईल की या मुलाला चढता आणि उतरता संख्येचा लहान लक्षात येईल त्यानंतर हे अपूर्णांक त्याची 8 भाग केलेली आहे म्हणजे छेदाचा डिनॉमिनेटर 8 दाखवलेला आहे तर समजा आपण त्या विद्यार्थ्याला म्हणलं 2/8 नंतर आपण डिनॉमिनेटर चेंज करून त्याच्याकडून ते स्पष्ट करून घेऊ शकतो याला जर म्हणलं आपण 3/8 करून टाकतो तो कुठलाही काढेल काही हरकत नाही त्याच्यामध्ये करता येईल 8 पीस त्यांना ते डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधला लक्षात येईल त्याच्यानंतर मी प्लेस व्हॅल्यूज युनिट 10 100 त्यांना आपण प्लेस व्हॅल्यू सांगितली आहे त्या प्लेस व्हॅल्यू त्यांना माहिती त्यांना ते बरोबर लक्षात आले त्यांना जमते की ते बघण्यासाठी आपण समजा म्हटलं की त्यांना 1312 प्लेस नंबर लावून टाकायचा 1000 त्याला बरोबर जर आणि एक एकरची 2 जर बरोबर लावले तर त्याला ते प्लेस व्हॅल्यू लक्षात येईल त्यानंतर 6वीच्या वर्गासाठी सर ज्यावेळेस आपण इंटिजर्स चालू करणार आहोत अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पूर्णांकाची बेरीज वजाबाकी त्यांना संख्या रेषा आपण सांगितली आहे संख्या रेषाची सुरुवात ओरिजिन पॉईंट त्याच्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह नंबर ज्यावेळेस त्याची बेरीज वजाबाकी करतो आता एक नमुना दाखल उदाहरणामध्ये आपण 2 संख्या घेतली 5 3 5 3 5 3 5 3 फक्त त्याची चिन्ह बदल केली
चिन्ह बदलले. सुरुवातीला दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे. पहिला 5 धनसंख्या सर्व उजव्या बाजूला आहे. 5 नंबर आपण उजव्या बाजूला. त्यानंतर 3 मध्ये मिसळायचे आहे. तोही 3 धनच आहे. म्हणजे परत 3 अंक परत उजव्या बाजूला जायचे. म्हणजे 5 आणि 3 8 आहे. दुसरं उदाहरण, पहिला ऋण आहे आणि दुसरा पण ऋण आहे. दोघांची बेरीज करायची. पहिला ऋण संख्या डाव्या बाजूला आहे. 5 अंक आपण डाव्या बाजूला. त्यानंतर दुसरा ऋण 3च आहे. ऋण संख्या डाव्याच बाजूला आहे. परत 3 अंक डाव्या बाजूला. म्हणजे प्लस मायनस नेमकं बेरीज कशी होते, ऋण 5 आणि ऋण 3 ची ऋण 8 कसे झाले त्यांच्या लक्षात येईल. या ठिकाणी कन्फ्यूज काय होईल विद्यार्थी मला वाटतं. -5 आहे म्हणून इथून इथंपर्यंत हा बाग तुमचा आला. इकडे बघा किती आहे असं करून बघा. हे जे आहे समजा आता हे 0वर आहे बरोबर, 0वर आहे. हां आता आपल्याला कुठं जायचं -5 लावलं बेरीज करायची आहे बरोबर. माझ्यासारखा एक साधारण विद्यार्थी आता काय आहे -3 चला -3 आला -3 आहे नंबर. डाव्या ऋण नंबर आले की डाव्याच बाजूला जायचे. आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि हे जर समजा इथं प्लस असलं, प्लस नंबर कुठे आहे हा कन्सेप्ट त्यांना समजण्यासाठी तुम्हाला काय सांगावं लागेल. आपल्याला डाव्या बाजूला ऋण संख्या आहे, उजव्या बाजूला धनसंख्या आहे. समजा ऋण संख्याच आपल्याला घ्यायचं आहे तर डाव्याच बाजूला जायचं. आपण कुठे असं थांबलेलं ठिकाण आता -5 आणि 3 आहे बघा. -5 इथं चालू आपण. आता +3 ही धनसंख्या आहे. आपल्याला उजव्या बाजूला आपण कुठे उभारलेले असं मायनस आलं की डाव्या बाजूला निघायचं, प्लस आलं की म्हणजे असं. पण या ठिकाणी तुम्हाला असंही सांगता येईल मला वाटते 5ला इथं आलो पुन्हा -3ला जरी गेला दोन्ही मायनस आहेत ना. 5 आणि 3 काय होईल मायनस कुठे डाव्या बाजूला नंबर 9 उत्तर कुठे येणार आता येत आहे समजा तसं. आता हे धन 5 आहे. म्हणजे धन 5 असल्यामुळं आपण काय केलं उजव्या बाजूला 5 नंबर आलो. आता दुसरा नंबर कसा आहे ऋण आहे, मायनस आहे. मायनस संख्या डाव्या बाजूलाच जायचं. आपण कुठे उभे असतो तिथून किती नंबर जायचे 3 1 2 3. विद्यार्थ्याला आपण एक सांगायचं आता ह्याचे नंबर टीचिंग टीचर तीन काढतो आपल्याला 5 वेळेस निघाले. कितीचा भाग बसला 5चा भाग. 15ला आपल्याला 3 भागायचं होतं. आपण डिवायझर 3 असल्यामुळे 3 बाजूला पाहिजे. 5 डबल ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, रिफ्लेक्स अँगल म्हणजे पुढं खाली आलं रिफ्लेक्स अँगल आणि कम्प्लीट अँगल पूर्ण गोल इनिशियल अँगल विद्यार्थ्याला विशेष असं काहीतरी वाटतंय त्यामुळे अट्रॅक्ट होतं. हे काय कोण समांतर रेषेच्या छेदीमुळे जेवढ्या जोड्या तयार होतात आपल्याला दाखवते. सर त्याला आयरॉन आहे दाखवलं तुम्ही आयरॉन आहे दाखवलं दोन्ही बाजूला सारखे नंबर +1 इकडे +1 इकडे प्लस मायनस हे दोन्ही कॅन्सल झाले. याची सहावीला सुरुवात आहे. डेफिनेशन आहे वर्गात सांगता येईल आवड निर्माण करण्यासाठी मी आता सांगितलेलं कन्सेप्ट आहे. करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला डेफिनेशन वगैरे आपण ते सगळं सांगितलं आहे. आता समजा मी एक स्टुडंट आहे करस्पॉन्डिंग अँगल त्याच्यातलं डेफिनेशन चालेल बरोबर आहे कोणी बघण्यासाठी आपल्याला जनरली आपण काय म्हणतो A² + 2AB + B². काय हे आपण A - B² + 4AB A - B² = A² - 2AB + B² -2AB and +4AB 2AB 7वीच्या वर्गासाठी
हां तुम्ही घ्या काय काय करते 12चा वर्ग मला 12चा वर्ग सांगितलं त्या विद्यार्थ्यांनी तर त्याला बक्षीस द्यायचं मला काही तुला सांगितलं 12चा वर्ग 100 मग तुम्हाला बघ आणि जर नाही आलं तर मग तुम्ही स्कॅनर आहे का आपल्या मोबाईल सुद्धा करू शकता स्कॅनर आहे का आपल्याकडे आपल्याला स्कॅन करून डायरेक्ट यूट्यूबला जाईल यूट्यूबला अपलोड केले हे ॲडव्हर्टाईज आता ज्यांना चांगलं जर स्टुडंट करतात त्यांना जमत नाही नमुना दाखवलेला नाही आणि एवढे 20 व 10 मिनिटाच्या फरकाने घंटानाद करतात 3 गडे पहिले 30 मिनिटांनी वाजत जाणार तर 20 मिनिटांनी 30 तर पुढे त्या तिन्ही घड्याळी कमीत कमी किती वेळानंतर एकदाच वाजते त्यांना करून दाखवायचे आता ज्यांना हुशार विद्यार्थी तेवढी सांगतील त्याचं आता पहिली घंटा आपण करू 30 10 20 30 नंबर खाली आणि ते वर 60 90 आणि 130 30 60 90 120 असं पुढं ते 30-30 ने चालत राहतं दुसरी 20-20 चालू चला 2:30 वाजता फास्ट घ्या 60 80 निकाल तयार करायचा आणि 120 या प्रमाणात आणि पहिली सर्व 10 प्रत्येकामध्ये 10 घातांक आपण शिकवलं आहे त्याचे रूल्स त्यांना माहिती आहे ती पाठ आहे सगळं पण ते गेमिंगमधून त्यांना ते आपल्याला दाखवायचं फक्त सेवन एस टू 0 आलेत का इक्वल टू बरं चल माहिती घ्यायचं इस बार समझ सके मैं दोनों मिनट दरअसल सर ये हमारा जो मेन थीम था टीचिंग एड मीन्स अगर कोई टीचर क्लासरूम में इंटर करता है तो बच्चों को किस ढंग से अपनी टीचिंग के द्वारा उसको इम्प्रेस कर सकते हैं एट्रैक्टिव तो हमारा थीम ये है कि बच्चों को कैसे एट्रैक्ट कर सकते बड़ी स्किल ऑफ हमारा पढ़ाने का हमारे पढ़ाने का कौशल क्या है किस मेथड से हम पढ़ाते हैं वो टीचिंग है और टीचिंग स्किल ऑफ टीचिंग एंड मेथोडोलॉजी ऑफ टीचिंग वो इट मीन्स हम सबसे पहले देखते हैं जैसे क्लास में इंटर करते हैं इंफॉर्मेशन होती है तो बहुत से टीचर उसको लिखते हैं नहीं लिखते हैं लेकिन एक ऑडियंस टीचर है तो जरूर उसको लिखते हैं क्योंकि इससे पूरी इन्फॉर्मेशन याद कर रहे हैं जैसे हम इंटर की क्लास टू ब्रेक प्रॉब्लम में डालते हैं फिर यहाँ पर बच्चों का जो सेट होता है फिर हमारा सब्जेक्ट का टीच करें टीच करने के बाद वही सब्जेक्ट है उसके बाद चैप्टर्स हमारे के जैसे मैं यहाँ टीच कर रहा हूँ रिन्यूएबल एंड नॉन रिन्यूएबल सोर्सेज नेचर में रिन्यूएबल नॉन रिन्यूएबल सोर्सेज क्या है उसके बारे में हमें टीच करना है जो बच्चे बैठे दूसरा हमारा टॉपिक है जो फ्यूचर इनकमिंग जो टॉपिक है कि एनर्जी क्राइसिस एंड कंजर्वेशन ऑफ एनर्जी क्या यानी हमारा जो आने वाले फ्यूचर में एनर्जी क्राइसिस होने वाली है जो 2050 तक तो उसको कैसे हम उसको टैकल करें अंडर का पानी वाला होता है इसी में थोड़ी पानी जाएगा थोड़ी पानी जाएगा उसको ज़्यादा समय लगेगा उसके पहला बाजू में हे 2 दिवस चाललेलं जे विज्ञान प्रदर्शन होतं त्याचा आज 7चा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय तरी मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करणार की आपण या ठिकाणी मुख्य सत्काराकडे वळणार आहोत
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या नेहरू समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तथा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय गौरवराज गुगाळे साहेब। एक ऐसा इवेंट है जो हर स्कूल के एकेडमिक कैलेंडर में बहुत इम्पोर्टेंट रहता है। पेढे उद्या नव्याने ते सामर्थ्य नाशिवंत नाही, पेढे उद्या नव्याने ते सामर्थ्य नाशिवंत नाही, सामर्थ्य नाशिवंत नाही। उच्च प्राथमिक करण्यात पाहिजे बोलतो तृतीय क्रमांक वाहने शिवम नूतन जनता विद्यालय सोनखेड मानके प्रमुख अतिथी मानवाला विनंती करतो की या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहशिक्षक त्यांचे अत्यंत त्यांनाही विनंती करतो समोर यायचं। तृतीय क्रमांक त्यांचे शिक्षक यांना आमंत्रित करतो। तृतीय वाहनादेव शिवम विज्ञान प्रदर्शनातून कोणत्या प्राथमिक गटातून ज्यांना तृतीय क्रमांक आलेला आहे या ठिकाणी त्यांचा शिक्षक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ग्रामीण शिक्षण नॅशनल स्कूलच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत अभिनंदन करतो। इकडे बघा अरे मॅडम थोडं पुढे इथे बघा प्रथम क्रमांक सर्व केले झाले कुणाचा आला नाही कुणाचा आला प्रथम क्रमांकावर आहे सतीश इंटर नॅशनल स्कूल या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे राजनंदनी भेटकुळे या हिरा आणि त्याचा समूह आणि शिक्षकांना विनंती करतो स्कूल प्रथम क्रमांक मार्गदर्शक शिक्षक त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अशोक राय सर आणि स्वागत आणि अभिनंदन। हा रेडी वेट वेट यानंतर मी शिक्षण विभाग आणि ग्रामीण शिक्षण नॅशनल स्कूलच्या वतीने अभिनंदन करतो। हा रेडी पुढे आणि अतिरिक्त येथे जागेचा हायस्कूल काळेगाव या सर्वांचा याचा प्रयोग पाहण्यासारखा होता त्यांनी नक्कीच अनुभवलेला असेल याचं या ठिकाणी अभिनंदन। यानंतर शिक्षक माध्यमिक जिल्हा ज्या विद्यार्थ्यांना शाळेला शिक्षकाला विद्यार्थ्याला आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नंबर 1 नंबर 2 नंबर 3 जे पारितोषिक मिळालेलं आहे ते विद्यार्थी शिक्षक यांना म्हणजे जनरल झाल्याच्या नंतर आपण बाहेर थांबावी विनंती आहे। बाहेर आपण जायचं त्यात 3 आणि 1 4 नंबरला कोणता असेल ना कर्करोग आहे असं पाहिजे। त्याच्यात थोडं 15 रोग आहेत सर त्याच्यामध्ये 5 4 9 हे असे एकूण 15 आहेत 15-20 रोग येणार।
तिन्ही म्हणजे असं मुलांना कसं ह्याच्यामध्ये कसं आहे शोधक बेरीज अशा प्रकारे प्राथमिक गटामधून आरोग्य राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सर्वच विभागातील आणि सर्व परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.